मी म्यूट करतो मी सर. हो हो सर. नमस्कार, पुन्हा एकदा आपला स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, मॅनेजमेंटचे जे काही आयडियाज आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचावे, जे छोटे व मोठे उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावे, म्हणून आपण केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. जे काही कल्पना संकल्पना आहेत आपण बऱ्याच वेळेला राबवत असतो, पण त्याची उपयुक्तता आपल्या व्यवसायासाठी काय किंवा त्यामागचे आयडिया किंवा फिलॉसॉफी काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. आणि तेच समजून घेण्याचा मंडे म्युझिक्स हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण विविध विषयांवरती बोललेलो आहोत. मागच्या 2 आठवड्यापासून आपण सेल्सवर बोलत आहोत. तर आपण सेल्स प्रोसेस म्हणजे काय आहे त्याच्याविषयी जाणून घेतलेला आहे. आपण कस्टमर जर्नी मॅप विषयी जाणून घेतलेला आहे. आणि सेल्स प्रोसेसचे जे काही महत्वाचे भाग आहेत, राईट, त्याच्यातले काही भाग आपण डिस्कस करणार आहोत. जसं आज पहिला सेल्स प्रोसेसची जी पहिली पायरी आहे, सेल्स प्रॉस्पेक्टिंग किंवा प्रॉस्पेक्टिंग. आता प्रॉस्पेक्टिंग म्हणजे नक्की काय आणि ते कसं करायचं त्याच्याविषयी आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. तर सेल्स प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय? बेसिकली जसं मी सांगितलं, सेल्स प्रॉस्पेक्टिंग इज द फर्स्ट स्टेप, की मला सेल्स करायचं आहे, माझ्या कस्टमर पर्यंत पोहोचायचं आहे. पोटेन्शियल कस्टमर समजून घेणं आणि त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याचं इंटरेस्ट किंवा त्याच्या मनात कुतूहल निर्माण करून त्याला सेल्स मध्ये कन्वर्ट करणं, ही जी प्रोसेस जिथे स्टार्ट होते, पहिली जी पायरी आहे, दॅट इज प्रॉस्पेक्टिंग. आता मी एक, लेट्स से आय एम अ कार डीलर, राईट, मी कार डीलर आहे. मग गाडी कोण घेणार हा माझ्या मनात येणारा प्रश्न. कशा प्रकारची गाडी कोणाला घ्यावी अशी वाटेल, का वाटणार, कधी वाटणार, हा जेव्हा मी विचार करायला सुरुवात करतो, तेव्हा व्हॉट आय एम डुईंग इज प्रॉस्पेक्टिंग. मी, इफ आय एम अ इंटिरियर डेकोरेटर, कुठल्या प्रकारची लोक इंटिरियर डेकोरेशन साठी जातील किंवा एक प्रोफेशनल इंटिरियर डेकोरेटर हायर करण्याची शक्यता आहे, हा विचार जेव्हा मी करायला सुरुवात करतो आणि त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल मला, ते जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या लोकांना रेव्हेन्यू देणारे कस्टमर कसं करता येईल, याच्या विचारसरणीची जी पहिली पायरी आहे, दॅट इज द सेल्स प्रॉस्पेक्टिंग प्रोसेस. हे पॉसिबल कस्टमर्स आहेत आणि प्रॉस्पेक्टिंग हे पॉसिबल कस्टमर शोधणं म्हणजे आपण प्रॉस्पेक्टिंग बोलतो, राईट. सो दॅट इज सेल्स प्रॉस्पेक्टिंग. सेल्स प्रोसेसची पहिली पायरी आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे. आता आपण प्रॉस्पेक्टिंग करताना सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट आपल्याकडे असायला पाहिजे, ती म्हणजे कस्टमर पर्सोनावा किंवा आयडियल कस्टमर प्रोफाईल किंवा बायर प्रोफाईल. आपण कस्टमर पर्सोना कसा क्रिएट करायचा, त्याच्यासाठी कुठले प्रश्न वापरायचे, त्याच्यावर अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे. तरी सुद्धा एक थोडक्यात कॅप्शन किंवा कस्टमर किंवा बायर पर्सोना म्हणजे काय, तर माझा प्रोडक्ट किंवा माझी सर्व्हिस घेणारी व्यक्ती कशी असणार. आता आपण बोललो की एखादा कार डीलर आहे, त्याला कार विकायची आहे. मग तो कार घेणारे येणारे व्यक्ती, आता लेट से ही सेलिंग अ मॉरिसन गॅरेजेसचा तो ऑथराइज डीलर आहे. मॉरिसन गॅरेजेस हे मिड सेगमेंट मध्ये येतं नॉर्मली, राईट, थोडंसं प्रीमियम कार सेगमेंट मध्ये आहे. मग आता मॉरिसन गॅरेजेसची जी गाडी आहे ती घेणारी व्यक्ती कशी असणार. मॉरिसन गॅरेजेसची स्टार्टिंग प्राइस इज समवेअर फ्रॉम 12 लाख अपवर्ड्स. म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे पकडून आपण पकडूया 15 लाख, राईट. सो आय एम गोइंग टू थिंक 15 लाख ज्याला द्यायची शक्यता आहे किंवा कॅपॅसिटी आहे, राईट. सो बेसिकली दिस पर्सन वुड आयडियली बी ड्रॉइंग his salary somewhere in the range of 3 to 4 lakhs per month, राईट. तो झाला माझा. मग 3 to 4 lakhs म्हणजे मिड मॅनेजर प्रोफेशनल जो असणार आहे, जो मिड मॅनेजरियल लेवल किंवा सिनियर मॅनेजमेंट मध्ये नुकताच प्रवेश करणारा, ज्याची 3 ते 4 लाख रुपये महिना सॅलरी आहे, जो साधारणतः एक 30 क्रॉस केलेल्या वयोगटात आहे, 30+ याच्यामध्ये आहे, आणि ज्याला थोडस इन्फ्लुएन्शियल किंवा ऍफ्लुएंट व्हायचं आहे, असा पर्सोना. मग अशी व्यक्ती येत, आता त्याला गाडी का घ्यायची, मग अशा व्यक्तीला गाडी का घेऊ अशी वाटेल, कारण पहिली गोष्ट
त्याचं स्टेटस सिम्बॉल, ही इज ॲट अ व्हेरी पर्टिक्युलर डेझिग्नेशन ऑर अ लेवल विच ही वुड वॉन्ट टू कन्वर्ट. दुसरी गोष्ट, ही वॉन्ट्स टू प्रॉबेबली इम्प्रेस ऑन हिज कलिग्स ऑर ऑन हिज क्लायंट्स दॅट इज देअर. तिसरी गोष्ट, त्याला मॅन्डेटरी वाटतंय ऑफिसमध्ये बाकीची लोक येत आहेत जात आहेत गाड्यांमध्ये, तो नॉर्मली कॅबने येतोय किंवा दुसऱ्या कुठल्या ह्याच्याने येतोय, राईट? सो दॅट इज अ कस्टमर पर्सोना. आता ही व्यक्ती कसं वागणार, कसं बोलणार. सो वी हॅव क्रिएटेड अ पिक्चर. व्हॉट आर हिज ऍस्पिरेशन्स, व्हॉट इज हिज मोटिवेशन, व्हॉट आर हिज गोल्स, वाय इज ही लुकिंग ऍट, राईट? सो हे झालं कस्टमर पर्सोना. हा तयार करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण प्रॉस्पेक्टिंग करायला जातो तेव्हा माझा कस्टमर कोण असणार आहे, कसा असणार आहे, त्याच्याविषयी खूप कमी वेळा विचार करतो, राईट? सो व्हॉट एव्हर आर सर्व्हिस दॅट वी आर प्रोव्हाइडिंग, ती घेणारी किंवा ती वापरणारी व्यक्ती कशी असेल, कुठल्या वयोगटातली असेल, कुठल्या डेमोग्राफिक, त्याचा ऍटिट्यूड, बिहेवियर, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण कस्टमर किंवा बायर पर्सोना विषयी बोलतो. त्याच्यानंतर ती व्यक्ती, त्याचं एम्पथी मॅप, आपण एम्पथी मॅप विषयी सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. एम्पथी मॅप कसा वापरायचं ते सुद्धा आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. पण इन डेप्थ न जाता, एम्पथी मॅप जेव्हा बोलतो आपण, कस्टमर बायर पर्सोना जो तयार केलेला आहे, ती व्यक्ती कशा प्रकारे विचार करेल, ती व्यक्ती कशा प्रकारे जगाकडे पाहते, ती व्यक्ती बोलताना काय बोलण्याची शक्यता आहे, त्या व्यक्तीला काय ऐकण्याची शक्यता आहे किंवा काय कन्व्हिन्स करण्याची शक्यता आहे, त्याला त्याच्या स्टेटस बद्दल किंवा त्याच्याबद्दल किंवा इतरांबद्दल काय वाटतं व काय फील होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. दॅट इज द कस्टमर एम्पथी मॅप. कस्टमर एम्पथी मॅप म्हणजे ते आहे की माझा जो कस्टमर आहे तो कसा वागेल, कसा बोलणार. म्हणजे एखाद्या मॅकडॉनल्ड्स मध्ये जाणारा तरुण जो आहे, राईट, त्याला एकतर कॉलेजमध्ये बंक करून जायचं आहे किंवा तो मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी गेलेला आहे, त्याला जस्ट हँगआउट किंवा चिलआउट करायचं म्हणून तो गेलेला आहे. मग हा व्यक्ती कसा विचार करणार, तो मॅकडॉनल्ड्स कडे कसा पाहतो, तर अ हँगआउट प्लेस. मग तो ऑर्डर किती प्रमाणात करण्याची शक्यता आहे. सेम गोज फॉर प्रॉब्ली अ स्टारबक्स आउटलेट. तो स्टारबक्स मध्ये गेल्यानंतर काय करणार, मे बी ही विल ऑर्डर अ कॉफी वन्स ऑर ट्वाइस, ही विल सिट, ही विल चिल आउट, प्रॉबेबली मोबाईलवरती गेम खेळेल किंवा लॅपटॉपवरती काहीतरी काम करेल, राईट? मग तो कसा विचार करणार की काय करायचं आहे, राईट? सो वेन वी थिंक ऑफ ऑल दिस थिंग्स, दिस इज अ एम्पथी मॅप. आणि ते ज्या डिव्हाइस किंवा टूलवरती आपण बनवतो, दॅट इज अ एम्पथी मॅप कॅनव्हस. सो आपण पहिला पायरी जी आहे प्रॉस्पेक्टिंग करताना, माझा आयडियल कस्टमर कोण, कसा असणार आहे, त्याचा आपण एक इमेज क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जातोय आपण त्या व्यक्तीकडे, आणि ती व्यक्ती कशा प्रकारे बोलेल, कशा प्रकारे इतरांशी संवाद साधेल, कशा प्रकारे स्वतःबद्दल विचार करेल, कशा प्रकारे इतरांबद्दल विचार करेल, डिसिजन घेताना कसं करेल, ते आपण एम्पथी मॅप थ्रू जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, राईट? आता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जे आपण जातो कस्टमरकडे, वी नीड टू हॅव अ स्ट्रॅटेजी. आपण त्याचं मन समजून घेतलेलं आहे, त्याची वृत्ती, त्याचं ऍटिट्यूड, त्याचं बिहेवियर समजून घेतलेलं आहे. आता त्याला जिंकायचं कसं, राईट? सो देर इज अ दिस थिंग, सेल्स प्रॉस्पेक्टिंग स्ट्रॅटेजी. रेन ग्रुप करून एक कन्सल्टिंग फर्म आहे, त्यांनी या सुंदर एक प्रॉस्पेक्टिंग साठी वेव करून त्यांचा फॉर्म्युला आहे. वेव म्हणजे काय की माझं विनर्स माइंडसेट. आपण बऱ्याच वेळेला प्रॉस्पेक्ट कडे जातो तेव्हा तो मला बिझनेस देईल की नाही, त्याला माझा खर्च परवडेल की नाही, मग तो माझा विचार करेल का, मग मीच का, या सगळ्या गोष्टींकडून आपण मनात शंका, आशंका घेऊन जातो. व्हॉट दे से इज यू गो विथ द विनर्स माइंडसेट. त्याच्याकडे जाताना बी मोटिवेटेड, बी एनर्जेटिक, बी एन्थुझियास्टिक, राईट? अँड फोकस युअर अप्रोच ॲज इफ यू आर सेलिब्रेटिंग युअर सक्सेस, राईट? तो तो माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. गो टू युअर कस्टमर और अ प्रॉस्पेक्ट विथ अ विनर्स माइंडसेट. Focus on what he is likely to do, how he is likely to respond, and how are you going to counter those probably challenges or assumptions that he has. So गो विथ अ विनर्स माइंडसेट. एखादा म्हणजे आपण जे सिंपल विचार करा ना, आपण एखाद्या कस्टमरकडे अगदी ओशाळलेल्या चेहऱ्याने जातो किंवा अगदी तोंड पाडून जातो. हाऊ इज द कस्टमर लाईकली टू फील, अरे हा काय माणूस आहे, हा माझं काम करेल की नाही.
But when we go with a very smiling face, a very positive attitude, it impacts a lot. Our body language changes the whole thing. So go with the winner's mindset. त्याच्यानंतर अट्रॅक्शन कॅम्पेन जी आहे की प्रॉस्पेक्टिंग म्हणजे नक्की काय, राईट? सो यू हॅव टू सेंड अ सिक्वेन्स ऑफ कॉन्टेंट मेसेजेस. कस्टमरला आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे जे करायचं आहे, दॅट इज अट्रॅक्टिंग कॅम्पेन. आता बऱ्याच वेळेला लोक एखादं कॅम्पेन रन करताना किंवा काही तिथे शेअर करताना टाकत असताना व्हॉट दे विल डू इज they will try to randomly bombard the prospect with lot of content, आणि मग तो कदाचित वैतागून जाण्याची शक्यता आहे, राईट? तर तो आपण जो कॉन्टेंट टाकतोय तो एका सिक्वेन्समध्ये विचारपूर्वक केलेला कॉन्टेंट असणं खूप गरजेचं आहे, राईट? सो फर्स्ट सेंड अन इंट्रोडक्टरी नोट, त्याच्यानंतर थोडंसं हाय हॅलो तुम्ही काय करताय त्याच्याबद्दल माहिती द्या. Focus on his problems and pain areas. What problems or what challenges he is likely to face. त्याच्यासाठी आता कशी फ्रेमवर्क वापरायचे ते सुद्धा आपण पाहू. आपले मेसेजेस कसे स्ट्रक्चर करायचे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. बट एक प्रॉपर लॉजिक आणि फ्लो असला पाहिजे त्याला, जो आपल्याकडून कम्युनिकेशन जातोय त्याचा. बऱ्याच वेळेला लोक प्रॉस्पेक्टिंग करते वेळी नुसते फक्त कस्टमर्सला मेसेजेस टाकत असतात, रॅन्डमली टाकत असतात. समटाइम्स द कस्टमर इज नॉट इवन अवेअर की आपण कोण आहोत आणि आपण त्याला कशासाठी ते मेसेजेस टाकतोय, राईट? सो अ कॅम्पेन नीड्स टू बिल्ड इन टर्म्स ऑफ अट्रॅक्टिंग द कस्टमर. आणि त्याला अट्रॅक्शन कधी निर्माण होईल, त्याला आपल्याबद्दल आकर्षण कधी निर्माण होईल, वेन वी आर गिव्हिंग हिम व्हॅल्यू. How do we give value to the customer is by focusing on the customer and his pinpoints. Sorry, pinpoints नाही, पेन पॉइंट्स. त्याची दुखणं काय आहे, त्याची गरज काय आहे, तो कशासाठी आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस शोधतोय. मग इट कुड बी एनिथिंग, बट वाय इज ही लुकिंग आउट, राईट? अँड व्हॅल्यू विल बी ओनली गिव्हन टू हिम वेन वी आर कम्युनिकेटिंग टू हिम हाऊ वी आर सॉल्विंग हिज पेन पॉइंट. ही विल बी मच मोर इंटरेस्टेड. म्हणजे कोणाला गाडी घ्यायची आहे तर गाडी घेण्यासाठी कदाचित एक महत्वाची गोष्ट असू शकते लोन, राईट? सो देन आर वी गिव्हिंग द लोन फॅसिलिटी टू दॅट कस्टमर, और आर वी हेल्पिंग हिम और फॅसिलिटेटिंग अ लोन फॅसिलिटी दॅट इज देअर. जर कोणाला इंटिरियर डेकोरेशन करायचं आहे तर त्याला ते का करायचं आहे, प्रॉबेबली त्याला. मग त्याचं पेन पॉईंट काय असणार आहे, मला घरात त्रास नको व्हायला कारण माझ्याकडे दुसरी जागा नाही. मग ते कमीत कमी जागेत कसं करून घेणार, किंवा तुम्ही कशा प्रकारे माझं बेअर मिनिमम इनकन्व्हिनियन्स मध्ये मला करून देणार, ती त्याची व्हॅल्यू झाली. इफ यू आर प्रॉबेबली लुकिंग ॲट समबडी हु इज सर्चिंग फॉर अ होम, राईट? त्याला तो कन्व्हिनियन्स आणि लोकेशन बघणार, ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने. म्हणजे मला तिथून जाताना हायवे किंवा स्कूल किंवा जे बाकीचे बाजार वगैरे आहे, ह्या गोष्टी कशा कन्व्हिनियंट आहेत, राईट? सो ही इज गोइंग टू लुक ॲट द लोकेशन अँड द कन्व्हिनियन्स अँड प्रॉबेबली ऑल्सो ॲट द एरिया. मग ह्या गोष्टी आपण त्याला देतोय का, राईट? सो दॅट इज आर व्हॅल्यू टू हिम. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज एक्झिक्युशन. म्हणजे आपण सांगायला बऱ्याचशा गोष्टी कस्टमरला सांगतो, राईट? बट देन वी डोंट एक्झिक्यूट इट. आपला प्लॅन खूप सुंदर आहे, आपण त्याला सांगितलेलं पण खूप सुंदर आहे, बट ऍक्च्युअल जेव्हा डिलिव्हरेबल्सची वेळ येते तेव्हा थोडीशी गडबड होते. सो दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. सो दिस इज हाऊ अ वेव माइंडसेट वुड लुक लाईक. आता इथे परत महत्वाच्या गोष्टी, राईट? लोक फक्त कस्टमर वरतीच न फोकस करता, राईट? दोन प्रकारच्या कस्टमर्स आपल्याला आता प्रॉस्पेक्टिंग करताना भेटण्याची शक्यता आहे. पहिला, ज्याच्या मनात ऑलरेडी इच्छा आकांक्षा निर्माण झालेली आहे किंवा इंटरेस्ट निर्माण झालेला आहे, पण त्याला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस माहिती नाहीये. तो शोधत आहे की माझी ही अडचण आहे, त्याच्यासाठी मला काहीतरी सोल्युशन हवं आहे. आणि दुसरा जो ऍक्शन मध्ये आहे, म्हणजे ज्याला माहिती आहे त्याचा प्रॉब्लेम काय, चॅलेंज काय आहे, अँड ही इज लुकिंग फॉर द सोल्युशन टू द प्रॉब्लेम. मग ही कुड बी एनीबडी हु इज गोइंग थ्रू अ चॅलेंज, राईट? काही असू शकतं. त्याला त्याची जुनी गाडी देऊन नवीन गाडी घ्यायची आहे, त्याला त्याचा फ्लॅट रिलोकेट करायचा आहे, त्याला परदेशात जायचं आहे. इट कुड बी एनिथिंग. बट ही इज अवेअर अँड ही इज कॉन्स्टंटली सर्चिंग फॉर द सोल्युशन. तो दोन प्रकारचे व्यक्ती आपल्याला प्रॉस्पेक्टिंग करताना भेटू शकतात. एक, ज्याला इंटरेस्ट निर्माण झालेला आहे, त्याचा काहीतरी पेन पॉइंट आहे किंवा प्रॉब्लेम आहे,
तो शोधत आहे आणि दुसरं त्याला माहिती आहे अँड इज ऑलरेडी इव्हॅल्युएटिंग ऑर सर्चिंग फॉर ऑप्शन्स टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. याच्यामध्ये आता आपण जर थोडस नॅरो विचार केला तर जो ऑलरेडी विचार करतोय त्याच्या ध्यानीमनी आपण येणं थोडंसं कठीण आहे, बिकॉज इज ऑलरेडी इन द सर्च फेज. मग इज ही गोइंग टू कन्सिडर अस, राईट? त्याच्याकरता आपलं विनर्स माइंडसेट आणि त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट, म्हणजे वेव्हचा जो आपण फॉर्म्युला डिस्कस केला दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग आपण जे विकतोय ते खरोखरच त्याला व्हॅल्यू देतोय की इट इज जस्ट अनदर कमोडिटी प्रोडक्ट, म्हणजे जे काही गेलं कुठेतरी स्वस्तात आरामात सहज मिळून जाईल असा प्रोडक्ट त्याला देतोय का? राईट. सो दॅट अगेन बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅलेंज, राईट? की जो बायर जो कन्सिडर करतोय त्याला त्याची व्हॅल्यू आपल्याला देता येतं का, आणि किती व्हॅल्युएबल आहे ती प्रोडक्ट किंवा सर्व्हिस त्याच्यासाठी, ते जाणीव करून देणं खूप महत्वाचं आहे. अँड देन लास्ट बट नॉट द लिस्ट, त्याच्याकडे तो प्रॉब्लेम आहे, राईट? ही इज फाइंडिंग, बट इफ वी फील दॅट यू हॅव द प्रॉब्लेम बट ही इज नॉट इवन स्टार्टेड सर्चिंग, आणि त्यांनी त्याचा विचारही केलेला नाही, मग अशा प्रकारच्या कस्टमरला आपण जेव्हा जातो तेव्हा ते कन्वर्ट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, राईट? त्याला माहितीच नाही त्याला काय प्रॉब्लेम आहे, किंवा त्याच्याकडे आहे प्रॉब्लेम पण त्याला ते प्रॉब्लेम शोधायची हेच नाही, आणि कसं करायचं, काय करायचं, कुठे जायचं, अशी बरीच लोक असतात ज्यांना खूप काय करायचं असतं. म्हणजे एक सिंपल उदाहरण सांगतो, माझा एक मित्र आहे, त्याला सेव्हिंग करायची खूप इच्छा. तो सेव्हिंग करायला फायनान्शियल कन्सल्टंटला बोलवतो सुद्धा, त्यांच्याशी डिस्कशन सुद्धा करतो, पण पुढची ऍक्शन आहे तो घेतच नाही कधी. अँड ही इज नॉट ॲट ऑल बॉदर्ड. मग अशा टाईपचे जेव्हा कस्टमर येतात जे त्यांची तयारी नाही, त्यांना माहिती आहे मला करायचं आहे, पण नक्की काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं, हे त्यांची जी मानसिक तयारी झालेली नाही, देन इट बिकम्स अ चॅलेंज टू कन्वर्ट सच कस्टमर. सो देअर फॉर अगेन गोइंग बॅक, आर आयडियल कस्टमर इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो वेव्ह माइंडसेट जो आपण मांडला जर एखाद्या याच्यामध्ये, तर दिस इज हाऊ इट वुड लुक, राईट? सेट गोल्स अँड बिलीव्ह दॅट वी कॅन अचीव्ह. अट्रॅक्शन कॅम्पेन रन करा. मल्टी टच. आता मल्टी टच काय आहे ते आपण थोडंसं पुढे समजून घेऊ की का मल्टी टच असणं गरजेचं आहे, राईट? आणि मल्टी टच दोन प्रकारचं आहे. एक वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू आणि वेगवेगळ्या लोकां थ्रू. एस्पेशली बी टू बी असेल ना, आपण बऱ्याच वेळेला, मी नंतर कव्हर करेन, पण इफ आय फॉरगेट आय एम जस्ट टेलिंग यू. बी टू बी मध्ये आपण नॉर्मली काय करतो ना, आपण एकाच व्यक्तीला पकडून ठेवतो आणि त्याच्याच मागे लागलेलो असतो, पण त्या कंपनीमध्ये अजून बाकीची लोक सुद्धा जी आहेत, जी इन्फ्लुएन्सर किंवा डिसिजन मेकर्स असू शकतात. कॅन वी फाइंड अ वे टू रिच आउट टू देम, राईट? दॅट इज मल्टी टच अँड मल्टी मोडल ऍक्सेस. सो तो झाला मल्टी टच. म्हणजे मी एकाच कंपनीत 3 किंवा 4 लोकांना संपर्क करायचा प्रयत्न करतो, अँड स्लोली अँड स्टेडीली आय मेक देम अवेअर अबाउट माय सेल्फ. आय मे नॉट टीच माय प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस, बट आय मेक देम अवेअर की आय एम इन अ पोझिशन टू सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस. आणि मल्टिपल मॉडल म्हणजे प्रॉबेबली ऑन कॉल, ऑन लिंक्डइन, ऑन ईमेल, ऑन इंस्टाग्राम, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांच्याशी संपर्कात येणं खूप गरजेचं आहे, राईट? अगेन, व्हॅल्यू इज इम्पॉर्टंट. व्हॅल्यू प्रपोजिशन जेव्हा आपण बोलतो, राईट, वाय शुड द कस्टमर बाय फ्रॉम मी, हा आपल्याला प्रॉस्पेक्टिंग करताना सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि आपला व्हॅल्यू प्रपोजिशन तेव्हाच आपण ठरवू शकतो जेव्हा आपल्या कस्टमरची प्रोफाईल आपल्या मनात क्लिअर आहे, राईट? अगेन, टू मच डिस्ट्रॅक्शन्स, नको नको त्या गोष्टीमध्ये जाण्यापासून अवॉइड करा अँड फोकस ऑन द ऍक्टिव्हिटीज दॅट गिव्ह यू रिझल्ट. आता व्हॅल्यू देताना परत एक महत्वाची गोष्ट, कस्टमरला रिझल्ट कशा प्रकारे आपण देऊ शकतो. आपण बऱ्याच वेळेला ना फीचरवरती फोकस करतो, आम्ही तुम्हाला ही सर्व्हिस देणार, आम्ही तुम्हाला ती सर्व्हिस देणार, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार. दोज आर द फीचर्स. कस्टमर इज नॉट इंटरेस्टेड इन दॅट. त्याचा इंटरेस्ट आहे माझा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व्ह करतायत का. मला जर गाडी घ्यावी अशी वाटते, तर उद्या तुम्ही माझ्या दरवाजासमोर गाडी उभी करू शकता का, किंवा लवकरात लवकर तुम्ही देऊ शकता का मला, राईट? इफ ही इज प्रॉबेबली लुकिंग एट सेंडिंग हिज सन अब्रॉड फॉर स्टडीज, ही इज लुकिंग एट हाऊ दॅट ट्रान्झिशन हॅपन स्मूथली आणि कमीत कमीत हेडेक मध्ये. सो आर फोकस शुड बी ऑन डिलिव्हरिंग द व्हॅल्यू, द रिझल्ट, की पुढच्या एका महिन्याभरात तुमच्या मुलाचं ऍडमिशन झालेलं असेल, त्याला ज्या प्रकारची युनिव्हर्सिटी हवी आहे त्याच्यामध्ये, राईट? फोकस ऑन द व्हॅल्यू अँड व्हॅल्यू थ्रू रिझल्ट्स.
rather than the features. Right? So this is the wave framework that is there. आता जाऊया आपण सेल्स प्रॉस्पेक्टिंग प्रोसेस कशा प्रकारे होतो. राईट. देर आर 4 स्टेजेस. आता इथे मला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती तुम्हाला वेगवेगळे प्रोसेसेस मिळतील. राईट. सो विच एव्हर प्रोसेस वी फाइंड इम्पॉर्टंट, विच वी आर कम्फर्टेबल विथ, वी कॅन गो हेड विथ दॅट प्रोसेस. राईट. सो हा रेन ग्रुपचा प्रोसेस आहे सेल्स, 4 स्टेजेस ऑफ सेल्स प्रॉस्पेक्टिंग. फर्स्ट इज टू बिल्ड अ टार्गेट लिस्ट. आता आपण प्रॉस्पेक्टिंग चालू करताना, राईट, आपण टार्गेट लिस्ट बनवत नाही. आता टार्गेट लिस्ट कशी बनवायची? ओके, यू कॅन गो ऑन लिंक्डइन, यू कॅन चेक युअर पॉसिबल कस्टमर दॅट इज देअर. जर तुमचा कस्टमर लिंक्डइन वर नसेल, राईट, मे बी सोसायटीमध्ये असेल किंवा कुठे असेल, बऱ्याच लोकांचे फेसबुक पेजेस असतात, सोसायटी पेजेस असतात किंवा काही ग्रुप्स असतात. राईट. सो बी पार्ट ऑफ दोज कॉमन ग्रुप्स दॅट आर देअर. राईट. सो पहिली गोष्ट, प्रिपेअर अ लिस्ट ऑफ पोटेन्शियल कस्टमर्स. आता पोटेन्शियल कस्टमरची लिस्ट करताना आपण काय करू शकतो? तो वी कॅन लुक ॲट हू हॅव बीन आवर एक्झिस्टिंग कस्टमर्स, ज्यांनी आपल्याकडून त्यांची सर्व्हिसेस घेतलेल्या आहेत, त्यांच्या जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते घेतलेले आहेत, कशा प्रकारचे रिक्वायरमेंट सर्व्हिस करून घेतलेले आहेत. वी कॅन लुक ॲट दॅट अँड वी कॅन यूज दॅट ॲज अ बेसिस टू बिल्ड आर टार्गेट लिस्ट. वी कॅन स्टार्ट अफ्रेश की मला जर टार्गेट करायचं झालं तर मी कुठल्या लोकांना करू इच्छितो. अगेन हिअर द आयडियल कस्टमर अँड द कस्टमर एम्पॅथी मॅप comes into play. You can use that, right? So what are the industries you want to serve? आणि सुरुवातीला फक्त एका इंडस्ट्रीने स्टार्ट करा. इट्स नॉट नेसेसरी. बऱ्याच वेळा लोक काय करतात, 10-15 इंडस्ट्रीज मध्ये एकत्र हे करतात, टार्गेट करतात. राईट. सो दॅट बिकम्स अ चॅलेंज. सो प्लीज स्टार्ट विथ युअर इंडस्ट्री लिस्ट. व्हॉट इंडस्ट्रीज डू यू वॉन्ट टू सर्व? व्हॉट लेवल डज द बायर हॅव द मीटिंग? राईट. म्हणजे त्याला मीटिंग मिळवण्यासाठी कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे ते ठरवा. आपण ज्या प्रकारचं काम करतोय ते करण्यासाठी किती प्रकारची ऑर्गनायझेशन साईज इम्पॉर्टंट आहे. आता ऑर्गनायझेशन साईज म्हणजे नक्की काय? तर 2 प्रकारे साईज बघायची आहे. म्हणजे आपण जो प्रोडक्ट देतोय किंवा जी सर्व्हिस देतोय त्याचं कन्झम्पशन किती होणार आहे. साईज भले छोटी असेल, म्हणजे आपण एखाद्या छोट्यासा कस्टमर केअर किंवा एखाद्या गेमिंग कंपनीचं हे घेऊया, किंवा जी ऑनलाईन गेमिंग कंपनी आहे, राईट, त्यांना आपण इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. their consumption, it might be 10 people strong organization, but their consumption of data will be on the higher side. राईट. सो तो महत्वाचा आहे. किंवा मग ते 1000 लोकांची कंपनी आहे आणि त्यांना इंटरनेट भरभरून लागणार आहे. सो वी हॅव टू अंडरस्टँड साईज फ्रॉम दिस बोथ पर्स्पेक्टिव्ह. इन वन इज इन हाऊ बिग ऑर इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ एम्प्लॉईज और स्केल दे आर, अँड द अदर इज इन टर्म्स ऑफ आपला प्रोडक्ट किंवा जे सर्व्हिस आहे ती कन्झ्युम करण्याची त्यांची कॅपॅसिटी किती आहे. नंतर त्यांच्याशी तुमची ऑलरेडी काही डीलिंग झालेली आहे का, किंवा होण्याची शक्यता आहे, किंवा असं कोणतरी तिथे ओळखीचा आहे तुमचा, राईट, की जो तुम्हाला इंट्रोड्यूस किंवा इन्फ्लुएन्स करून देऊ शकेल. सो बिल्ड अ लिस्ट ऑफ ऑल दिस पॉसिबल थिंग्स दॅट आर देअर. वेन यू गो टू लिंक्डइन, अगेन अनदर थिंग दॅट इज देअर, तोच आपला नेक्स्ट पॉइंट आहे रिसर्च करण्याबद्दल. राईट. पण त्याच्या अगोदर व्हॉट इज द ट्रिगर दॅट कुड इंडिकेट, राईट, की ते आपल्याकडून आपली सर्व्हिस घेण्याची का शक्यता निर्माण होऊ शकते. दॅट इज इम्पॉर्टंट. द नेक्स्ट थिंग दॅट इज देअर इज रिसर्च द प्रॉस्पेक्ट. आता रिसर्च करण्यासाठी पुन्हा, राईट, लिंक्डइन आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे. आपण जस्ट वी इफ यू नो द नेम ऑफ द पर्सन, व्हॉट वी कॅन पॉसिबली डू इज सर्च फॉर द पर्टिक्युलर पर्सन ऑन गुगल. आपल्याला त्या नावाचे साधारणतः किंवा ते प्रोफाईलची लोक येतात, त्यांची लिस्ट येते. वी कॅन मोर ऑर लेस फाइंड आउट अवेलेबल, गो अँड चेक देम. आपल्याकडे जर आपला सीआरएम सॉफ्टवेअर असेल, राईट, तर त्याच्या थ्रू त्यांचा डेटा पूल करून काय काय त्यांनी बाय केलेलं आहे, किंवा ते आपल्या वेबसाईटवर व्हिजिट केलेली, त्यांनी रिक्वेजिशन फॉर्म भरलेला, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती काढा. राईट. त्यांच्या जर कंपनी असेल, त्यांची जर वेबसाईट असेल, त्यांचं जर
ऑल्टरनेटिव्ह फेसबुक पेज किंवा दुसरं काहीतरी असेल, किंवा ते काही प्रॉस्पेक्ट्स किंवा पॅम्पलेट्स किंवा ब्रोशर वाटतात, मग ते मिळवता येतील का ते पहा. गो थ्रू दॅट, राईट? वेन युअर रिसर्चिंग, प्लीज गो थ्रू ऑल दिस थिंग्स. ह्या गोष्टी कशासाठी? आणि ते लोक, त्यांनी जर समजा, इफ युअर potential customer is active on LinkedIn and he has commented on something or he has written a post, ते वाचा. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय मतं मांडलेली आहेत ती वाचा, राईट? याच्यातून त्यांच्याशी जेव्हा आपण संवाद साधतो, त्यांच्याशी जेव्हा आपण बोलायला जातो, वी कॅन एस्टॅब्लिश अ कॉमन ग्राउंड, राईट? सो दॅट बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज देअर. कुठेही पॉसिबल असेल, ते कुठली मिटिंग्स किंवा कुठल्या फ्रेंड सर्कलमध्ये वावरतात, तिथे काही आपल्याला मिळू शकतं, समजू शकतं का? पॉसिबल ऑप्शन्स वी हॅव टू एक्सप्लोर ॲज मेनी पॉसिबल ऑप्शन्स दॅट आर देअर. ही रिसर्च पूर्ण झाल्यानंतर वी हॅव टू स्टार्ट वर्किंग ऑन द ऑफर. आपल्याला माहिती आहे ती व्यक्तीचं ट्रिगर पॉइंट काय आहे, ती कसं विचार करते, ती का शोधते हे प्रॉब्लेम, राईट? सो वी हॅव टू फ्रेम अ ऑफर. वेगवेगळ्या ऑफर्स कशा द्यायच्या ते आपण थोडंसं पुढे डिस्कस करू. 6 वेगवेगळ्या टाईपच्या ऑफर्स आपण प्रॉस्पेक्टिंग मध्ये देऊ शकतो, राईट? सो विल स्पीक अबाउट दोस. देन यू गो ऑन टू क्रिएट अ कॅम्पेन, दॅट इज बिल्ड स्ट्रॉंग व्हॅल्यू बेस्ड ऑफर, डिझाईन मल्टिपल टच पॉइंट. जसं मी सांगितलं की फक्त ईमेल किंवा फक्त टेलिफोन कॉलिंगच्या भरोशावर राहू नका, राईट? आणि फक्त मोठी ऑर्गनायझेशन असेल एस्पेशली, तर एका व्यक्तीच्याच हे पाठी लागू नका, राईट? पॉसिबली ट्राय अँड फाइंड आउट अदर पीपल. अगेन, जेव्हा आपण लिंक्डइन वरती जातो, राईट, इफ यू विजिट अ पर्सन फ्रॉम अ पर्टिक्युलर कंपनी, त्या कंपनीतले अजून कोण लोक आहेत त्यांची पण आपल्याला माहिती येते, त्यांच्याशी सिमिलर कुठले जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतात. सो वी कॅन जस्ट यूज मल्टिपल टच पॉइंट्स दॅट आर देअर. त्याच्यानंतर कस्टमायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपण पिच करतो आपली ऑफर, आपलं कॅम्पेन आपण त्यांना मेसेजिंग करायला स्टार्ट करतो, प्लीज कस्टमाइज, राईट? कारण आपण नॉर्मली लोक काय करतात ना, सरसकट ब्लँकेट मेसेज टाकून देतात. दॅट इज अ वर्स्ट पॉसिबल थिंग टू डू. If you know the name of the person, if you have the details, please use sir, dear sir, or respected so and so sir, or respected Anthony, your dear Anthony, right? And then address that person. That gives a personal touch. आणि तुम्ही रिसर्च केलेली आहे त्या व्यक्तीबद्दल, त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईल थ्रू, त्यांच्या पोस्ट थ्रू, त्यांच्या वेबसाईट थ्रू, त्यांच्या कंपनीच्या ब्लॉग्स थ्रू तुम्ही माहिती काढलेली आहे, त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुक पेज थ्रू. यूज दॅट टू कनेक्ट विथ द पर्सन. किंवा काहीतरी तुम्हाला त्यांच्याशी रिलेटेड कुठली बातमी वाचनात आलेली आहे, यूज दॅट इन्फॉर्मेशन टू कनेक्ट अँड मेक द मेसेज मोर पर्सनलाइज्ड मेसेज दॅट इज देअर, राईट? त्याच्यानंतर आपण जाणार आहोत की सेल्स क्वालिफाय. आता हे जे प्रॉस्पेक्ट्स आपण शोधलेले आहेत, त्यांच्याबद्दल माहिती काढलेली आहे, त्यांना क्वालिफाय करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. अगेन, सेल्स क्वालिफिकेशन प्रोसेस बद्दल आपण ऑलरेडी हाऊ टू क्वालिफाय अ लीड बोललेलो आहोत. आय एम जस्ट कॅप्चरिंग सम ऑफ दोज थिंग्स ओव्हर हिअर. की बऱ्याच वेळेला आपल्याला कळून चुकतं, अरे ह्या व्यक्तीशी मी संपर्क साधतोय, तो डिसिजन घेणारच नाहीये, मग काय फायदा? 50 खेपा घातल्या त्याच्याकडे, पण मग ते फायदाच नाही, राईट? सो फर्स्ट थिंग इज ही हॅव इज ही द राईट पर्सन, राईट? डज ही मॅच द कस्टमर प्रोफाईल? आपण जी आयडियल कस्टमर प्रोफाईल किंवा कस्टमर पर्सोना तयार केलेला आहे, त्याच्याशी ही व्यक्ती ज्याच्याशी मी संवाद साधतोय किंवा भेटीगाठी करतोय, किती सुसंगत आहे? त्याला खरोखरच तो प्रॉब्लेम आहे का, त्याला तो जाणवतोय का? आणि इज ही इन अ पोझिशन टू इन्फ्लुएन्स द डील, और से की तू सांगतो अरे नाही तुम्ही याला एकदा बघून बघा, किंवा इज ही गोइंग टू बी द डिसिजन मेकर, राईट? तो आपण ज्याच्याशी इंटरॅक्ट करतोय, प्लीज आस्क दिस क्वेश्चन्स. इट इज इम्पॉर्टंट दॅट वी आस्क और स्टार्ट इव्हॅल्युएटिंग. त्याच्यानंतर कंपनी ना, आपण ज्या कंपनीला किंवा ज्या संस्थेकडे जातोय, इज इट माय आयडियल कंपनी दॅट आय वुड लाईक टू सर्व और बी असोसिएटेड विथ? म्हणजे ती मला ज्या प्रकारचा क्लायंट पाहिजे, मला प्रीमियम क्लायंट पाहिजे, मग तो प्रीमियम क्लायंट आहे का? आय एम लुकिंग फॉर समबडी हु कॅन गिव्ह मी व्हॉल्युम्स, मग तो व्हॉल्युमचा क्लायंट आहे का? आय एम लुकिंग फॉर समबडी हु कॅन गिव्ह मी प्रीमियम प्राइसिंग, राईट? तो ती देणार आहे का? किंवा मला स्टेटस किंवा त्याचं नाव लावल्यानंतर माझा जो प्रभाव आहे तो वाढणार आहे, मग तो तसं स्टेटस मला
अफोर्ड करणारा किंवा त्याचा टॅग लागल्यामुळे माझं जी प्रेस्टिज आहे ती वाढवणारा माझा क्लायंट आहे का, राईट? सो आस्क, इज इट in your territory? What is your objective of serving or going and approaching that customer, right? Again, is the industry a good just a minute, Gayatri, I think something happened. शेअर स्क्रीन गेलाय. Oh, I just starting it again. I think there's some problem. पण नॉर्मल शेअर स्क्रीन वर जाऊया. आली? आली आली. येस. आय थिंक फुल स्क्रीन नाही जात आहे, सो हा जस्ट चालेल चालेल. ओके या. सो ती कंपनी जी आहे ना, ती राईट आपल्या कस्टमर प्रोफाईलमध्ये आपल्याला ज्या प्रकारच्या कस्टमर्सना सर्व करायचं आहे तसं. अँड इज इट अ गुड इंडस्ट्री फिट? म्हणजे मी ज्या इंडस्ट्रीला आरामात सर्व्हिस देऊ शकेन, मला कुठली अडीअडचण येणार नाही, किंवा इट नीड नॉट बी इंडस्ट्री, इज इट अ क्लायंट, इज इट अ सोसायटी, व्हॉट एव्हर इट इज, तो फिट आहे का माझ्यासाठी? त्यांचं पेमेंट हिस्ट्री, त्यांची जी ब्रँड रेप्युटेशन आहे, ते सगळं माझ्या हिशोबाने फिट आहेत. आणि व्हॉट इज द साईज ऑफ द ऑर्गनायझेशन, याच्याविषयी मी अगोदरच बोललो की साईज फक्त एम्प्लॉईज किंवा कॅपिटलच्या हिशोबानेच न बघता त्यांचा आपल्या प्रोडक्टचा आणि सर्व्हिसचं कन्झम्पशन किती असणार आहे, या दोन्ही याच्यातून बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज इट अ राईट प्रोजेक्ट, राईट? किंवा जी मी डिपार्टमेंटशी इंटरॅक्ट करतोय त्यांच्याकडे तेवढं बजेट आहे का तो पे करण्यासाठी. आणि हा बजेट त्या कंपनीसाठी, सॉरी, हा बजेट नाही, हा जो प्रोजेक्ट आहे तो त्या कंपनीसाठी महत्वाचा आहे. आणि विल दे बी युझिंग द प्रोडक्ट, राईट? अँड इन सच अ वे दॅट इट क्रिएट्स अन इम्पॅक्ट. आता बऱ्याच वेळेला आपण जी सर्व्हिस देतो, इट कुड बी जस्ट अ मिनिस्क्युल पार्ट, राईट? मग त्याचं इम्पॅक्ट जाणवत नाही. But there could be other avenues or other areas where the impact could be felt very high. Like IT support system for a bank, the impact is very high, right? आपण रिसेंटली एक एक्झाम्पल बघितलं, जो मायक्रोसॉफ्टचा आउटेज झालेला, त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होता. मग मी जी सर्व्हिस देतोय त्याचा इम्पॅक्ट किती जाणवू शकतो कस्टमरला, हे आपल्याला सुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण त्याला तो इम्पॅक्ट जाणवणारच नसेल, देन हिज चान्सेस ऑफ गोईंग अहेड विथ अस आर व्हेरी लेस. तर आपण ह्या गोष्टींचा विचार करणं खूप अगत्याचं आहे. त्याच्यानंतर द नेक्स्ट थिंग दॅट इज देअर इज, देर आर लॉट ऑफ टूल्स दॅट वी कॅन यूज फॉर prospecting, राईट? सो आयडेंटिफाय युअर आयडियल कस्टमर प्रोफाईल. आयडियल कस्टमर, आता हे टूल्स जे मी सांगतोय, हे कस्टमर प्रोफाईलचे टेम्पलेट्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. हबस्पॉट, मी शेवटी रेफरन्सेस शेअर करते, राईट? हबस्पॉट, सेल्स फोर्स, असे वेगवेगळे वेबसाईट आहेत जिथे यू विल गेट द कस्टमर प्रोफाईल टेम्पलेट. ऑल यू नीड टू डू इज थोडंसं बसून आपल्या हिशोबाने आपल्या कस्टमरचं प्रोफाईल आपल्याला तयार करायचं आहे. कस्टमर एम्पथी मॅप सुद्धा आपल्याला मिळेल ऑनलाईन, त्याचं टेम्पलेट इज अवेलेबल. यू जस्ट नीड टू सिट अँड देन फिल इट, गो थ्रू दॅट प्रोसेस. आणि प्लीज, हा प्रॉस्पेक्टिंग मध्ये सगळ्यात मोठी चूक जर आपण काही करत असू ना, वी नेव्हर रिअली डिफाईन आवर आयडियल कस्टमर. आपण सरळ सरळ, अच्छा हा हा ठीक आहे, हा एरिया ट्राय करूया, हे असे यांच्याकडे जाऊन बघूया, नाही. त्यांच्याबद्दलचे इच्छा आकांक्षा, त्यांच्या जे काही प्रॉब्लेम चॅलेंजेस आहेत त्या समजून जेव्हा आपण जातो, द प्रॉस्पेक्टिंग इज मच मोर इम्पॅक्टफुल. त्याच्यानंतर बिल्ड अ लिस्ट ऑफ कॉन्टॅक्ट दॅट इज देअर. अगेन आपण तो प्रोसेस डिस्कस केला, त्याच्यामध्ये सुद्धा आहे. आता हे वेगवेगळे सोर्सेस आहेत. लिंक्डइन आहे, फेसबुक आहे. फेसबुकवरती, लिंक्डइनवरती बरेचसे फोरम्स असतात, लोक असतात. इंस्टाग्रामवर कम्युनिटीज नाही आहेत, पण ट्विटरवरती आहेत. अशा ज्या ठिकाणी कम्युनिटीज किंवा ज्या प्लॅटफॉर्मवरती फॉर्म होतात, कॅन वी बी पार्ट ऑफ दोज कम्युनिटीज, राईट? सोसायटी ग्रुप्स असतील किंवा दुसरे कुठले, तर जिथे आपण पोटेन्शियल कस्टमर बेस आहे, ते कम्युनिटी ग्रुप्स आहेत, तिथे आपण जाऊन पार्ट होऊ शकतो का? आणि त्याच्यातून आपण काही लिस्ट काढू शकतो का, की हा ओके, दिस इज द पॉसिबल पर्सन हू आय वुड लाईक टू इंटरॅक्ट विथ ऑर बिल्ड विथ, राईट? म्हणजे एक सिंपल उदाहरण देतो. लिंक्डइन वरती हल्ली मी
शोधतो प्रोफाईल, कधी मला कुठली कोणाची इंटरेस्टिंग वाटली, त्या व्यक्तीचे पोस्ट वाचतो, त्या व्यक्तीचा अप्रोच वाचतो, आणि त्याच्यानंतर मग देन आय गो अँड डिसाइड टू बी इन टच विथ दॅट पर्सन. राईट. अगोदर मी जस्ट रॅन्डमली रिक्वेस्ट सेंड करायचो. नाव आय स्टार्टेड फिल्टरिंग बिकॉज आय एम व्हेरी कॉन्शियस अबाउट द काइंड ऑफ कॉन्टॅक्ट्स आय एम बिल्डिंग. द सेम थिंग हॅज टू बी फॉर आवर कस्टमर्स एज वेल. राईट. त्याच्यानंतर ओमनी चॅनल आपल्याला अप्रोच निर्माण करायची आहे. मल्टिपल टच पॉइंट्स निर्माण करायचे आहेत. आय कम टू दॅट. ओमनी चॅनलचं स्लाइड आहे पुढे, सो आय कम टू दॅट लिटिल लेटर. व्हॅल्यू प्रपोजिशन इज इम्पॉर्टंट. वाय दे शुड बी बाईंग फ्रॉम अस. आणि याच्यासाठी 4 वायचा एक फ्रेमवर्क आहे, खूप सुंदर फ्रेमवर्क आहे, तो आपण डिस्कस करू. राईट. यूज द राईट टूल्स. आता आपण थोडस मोठी ऑर्गनायझेशन असो, आपल्याकडे सीआरएम पॅकेजेस आहेत, लिंक्डइन वरती काही पेड सबस्क्रिप्शन आहे, तर आपल्याला सेल्स नॅव्हिगेटर वगैरे लिंक्डइनचे टूल मिळतात. वेगवेगळ्या कंपनीचे हबस्पॉट आहे, जोहो आहे, अशा वेगवेगळ्या कंपनीजचे सीआरएम पॅकेजेस किंवा टूल्स अवेलेबल आहेत. प्रॉस्पेक्टिंगसाठी स्पेशली डिझाईन टूल्स अवेलेबल आहेत. वी कॅन यूज देम. सम ऑफ देम आर पेड ऑर फ्री, सो वी कॅन यूज राईट टूल्स ऍट द राईट टाइम. पण तो टूल वापरताना अगेन कशा प्रकारे वापरायचं, त्यांच्या वेबसाईट्सवरती ते दिलेले असते इन्फॉर्मेशन. यू कॅन जस्ट एनरोल अँड गो. राईट. बट इट हॅज टू click and register, right? When we send them a message on LinkedIn or through some package or a CRM, this thing, right? Whatever messages we are sending, it has to click with them. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कसं क्लिक होतं, आय विल शो यू दॅट. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं इज टू बिल्ड रिअल कनेक्शन विथ द पीपल. सेल झाल्यानंतर सुद्धा पुढे ती रिलेशनशिप चालू राहील. ती लोक आपल्याबद्दल काहीतरी चांगलं सांगतील. आपल्याला जे काही चांगले टप्पे आहेत आपल्या बिझनेसमध्ये, ते त्यांना सांगत राहा, त्यांच्याशी निगडीत राहणं खूप महत्वाचं आहे. राईट. नाव most preferred as per research, these are the most preferred methods of contact. अजून एक महत्वाची गोष्ट, 82% इफ द पर्सन इज अवेअर, 82% ऑफ द कस्टमर्स प्रिफर टू बी कॉन्टॅक्टेड फर्स्ट. म्हणजे कस्टमरला आपण शोधलत असू आणि आपण जर पहिलं टच बेस केलं, देन द चान्सेस ऑफ कन्व्हर्जन आर 82%. राईट. ईमेल, टेलिफोन, नेटवर्किंग आणि डायरेक्ट मेल, म्हणजे जे लेटर वगैरे ब्रोशर्स आपण पाठवू शकतो, दीज आर द मोस्ट प्रिफर्ड मेथड्स. याच्या व्यतिरिक्त अजूनही बाकीचे व्हॉट्सअप मेसेजेस वगैरे सुद्धा आपण ट्राय करू शकतो. ईमेल हॅज अ व्हेरी गुड ओपनिंग रेशो. कन्व्हर्जन रेशो इज अराउंड 8 to 10% इफ आय रिमेंबर राईट. बट हे मेथड्स आपण ट्राय करू शकतो. त्याच्यानंतर 4 वेज ऑफ सेल्स प्रॉस्पेक्टिंग. 4 वाईज जे मी बोललो, राईट, की 4 वाईज हे काय आहे. सॉरी. हा. तर वाय ऍक्ट म्हणजे आपण जेव्हा प्रॉस्पेक्टिंग कॉल करतो, ईमेल टाकतो, किंवा मेसेज करतो किंवा लेटर पाठवतो, तेव्हा 4 वायची उत्तरं, 4 वाय त्या मेसेजमध्ये असले पाहिजेत. की का आपलं प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे. वाय ही नीड्स टू ऍक्ट ऑन दॅट. वाय नाव, आताच का, नंतर का नाही, आता बिकॉज वी वॉन्ट टीम टू कन्वर्ट, राईट. सो वाय नाव, दॅट इज आर इम्पॉर्टंट पिच. सो आपण जे काही सांगतोय ते त्याच्याबद्दल क्लिक व्हायला आणि रेजिस्टर व्हायला खूप गरजेचं आहे. इट हॅज टू मेक सेन्स अँड अपील टू द कस्टमर. त्याच्यानंतर की आपणच का, वाय ही शुड ट्रस्ट अस, वाय शुड ट्रस्ट अस. आणि द लास्ट वाय इज वाय अस, व्हॉट इज डिफरंट फ्रॉम अदर्स दॅट वी आर ऑफरिंग, राईट. हे 4 वाय आपल्या प्रॉस्पेक्टिंगच्या प्रोसेसमध्ये असले पाहिजेत. मग आपण जे काही कम्युनिकेशन पाठवतोय, जे काही मेसेजिंग पाठवतोय, त्याच्यामध्ये हे 4 वाय येत आहेत की नाही ते पाहणं खूप गरजेचं आहे. जसं हे एक एक्झाम्पल आहे, राईट. इफ यू सी, ही इज सेईंग दॅट वाय ऍक्ट अट्रॅक्ट टॉप मिलेनियल क्लायंट. आता इथे कोणाला तरी मिलेनियल्सना हायर करायचं आहे, त्या कंपनीची त्यांनी नीड हे केलेली आहे. सो इज गिव्हिंग हिम अ रिझन वाय ऍक्ट, की तुम्हाला हे असं का केलं पाहिजे. अगेन, वाय नाव, आताच का केलं पाहिजे, राईट. याच्यामध्ये त्यांनी वाय अस किंवा वाय ट्रस्टचं नाही घेतलेलं आहे. बट देन दिस आर द थिंग, वाय ऍक्ट, वाय नाव. दे हॅव गिवन द रिझन्स. 1 वाय दे हॅव स्किप्ड इज वाय अस, तो नाही आलेला आहे.
but still more or less you are trying to focus on the problem or the challenge, your priority, right? You look at the tone of the mail, your priority, are you exploring, right? तो कस्टमर सेंट्रिक असला पाहिजे. कस्टमर इज ऍट द फोकस, नॉट आम्ही हे करतो आम्ही तसं करतो, नाही. तर दिस इज व्हॉट वी हॅव अकम्प्लिश, दिस इज व्हॉट वी कॅन हेल्प यू अचीव ते महत्वाचं आहे. आणि तुम्ही आम्हाला भेटू शकता का, राईट? अगेन लॉट ऑफ टेम्पलेट्स आर अवेलेबल ऑनलाईन, यू कॅन चेक किंवा यू कॅन यूज दिस मेथड टू इंटिग्रेट अँड मेसेज टू युअर कस्टमर्स. आता पुन्हा अजून एक मिस्टेक प्रॉस्पेक्टिंग करते वेळी, वी जस्ट यूज वन चॅनल, नो, मल्टिपल चॅनल्स. ईमेल करा, ईमेल केल्यानंतर एक 24 ते 48 तासानंतर, डोंट डू इट डेली, मे बी आफ्टर 48 hours गॅप, कॉल अँड चेक. आफ्टर अनदर 48 hours, check on LinkedIn or any other messaging service or WhatsApp service, whatever he is using, please. आणि एका पर्टिक्युलर टाइम नंतर स्टॉप करणं सुद्धा महत्वाचं आहे, की 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवसांची यू कॅन हॅव अ सायकल. 15 दिवसांमध्ये आपण 8 वेळा किंवा 10 वेळा त्यांना टच बेस करणार आहोत. दॅट हॅज टू बी देअर, इट हॅज टू बी कन्सिस्टंट, राईट? त्याच्यानंतर स्टॉप, गिव्ह देम सम टाइम, देन अगेन गो बॅक आफ्टर मे बी अ मंथ ऑर सो, अगेन गो बॅक अँड ट्राय. पॉसिबली तेव्हा त्यांनी आपल्याला कन्सिडर केला नसेल, but maybe now he is willing to consider us. So again, repeat the cycle, but try different approaches. आपण नॉर्मली एकाच अप्रोच वरती कॉन्सन्ट्रेटेड राहतो, सो प्लीज यूज मल्टिपल अप्रोचेस. आणि एक खूप महत्वाची गोष्ट जी ब्रॅकेटमध्ये दिलेली, स्टार्ट विथ द रेफरल इफ पॉसिबल. नथिंग वर्क्स लाईक अ रेफरल. जर आपल्याकडे कुठला कॉमन रेफरल असेल किंवा ज्याने सांगितलेलं आहे की तू यांना हे कर, you can quote that person. If you have given the service to that person, you can say that we have offered services to that person. He's been happy with the results that he is seeing, and it is making difference to him, right? आता हे जे ऑफरचं मी बोललेलो, राईट, सेल्स प्रोसेसमध्ये, इफ यू गो बॅक इथे, क्राफ्ट युअर ऑफर, ते ऑफर क्राफ्ट करताना कशा प्रकारे आपण करू शकतो, राईट? सो दिस इज, यू कॅन पिच दॅट इट इज समथिंग न्यू, समथिंग युनिक, समथिंग डिफरंट, जे अजूनपर्यंत कोणी अनुभवलेलं नाही, असं काहीतरी आम्ही घेऊन आलेलो आहोत. यू कॅन मेक इट पिच लाईक अ न्यू आयडिया. बट ह्या सगळ्या ऑफर्स करताना अगेन प्लीज अंडरस्टँड, द कस्टमर हॅज टू बी फोरफ्रंट. म्हणजे तुमच्यासाठी खास ही ऑफर आम्ही केलेली आहे, किंवा असं काहीतरी नेऊ ज्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर बेस्ट प्रॅक्टिस. आता सगळ्यांना बेस्ट प्रॅक्टिसेस हव्या असतात किंवा करायच्या असतात, राईट? पण त्यांना माहिती नसतात. सो से दॅट वी हॅव इंट्रोड्यूस, वी हॅव रिसर्च, अँड दिस इज वॉट वी वुड लाईक टू शेअर विथ यू. आम्ही आजपर्यंत या लोकांना ही बेस्ट प्रॅक्टिस दिलेली आहे, त्यांना असा फरक पडलेला आहे, आणि तुम्हालाही तसा पडू शकतो. अधिक माहितीसाठी तुमचा आम्हाला वेळ हवाय. स्ट्रेट अवे गो टू द रिझल्ट. व्हॅल्यू, नथिंग स्पीक्स लाईक अ रिझल्ट. की तुम्हाला आमची सर्व्हिस घेतल्यानंतर पुढचं एक वर्षभर कुठलाही कंप्लेंट येणार नाही, किंवा पुढची 2 वर्ष झिरो कंप्लेंट्स, किंवा तुमचा जो बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत दे विल इन्क्रीज बाय 50%. दॅट इज व्हॉट आवर गॅरंटी इज. और युअर रेव्हेन्यू विल इन्क्रीज बाय सर्टन पर्सेंटेज. दॅट इज व्हॉट आवर गॅरंटी. वी स्पीक ओनली इन टर्म्स ऑफ रिझल्ट. सो फोकस ऑन दॅट, किंवा हायलाइट युअर केपेबिलिटीज दॅट यू हॅव विच विल हेल्प द कस्टमर. आस्क फॉर अ डेमॉन्स्ट्रेशन. आपल्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची नेव्हर बिफोर ऑफर डेमॉन्स्ट्रेट करू शकतो. गिव्ह देम और टेक द फर्स्ट स्टेप, राईट? इन्व्हाइट देम फॉर वेबिनार्स, सेमिनार्स. आम्ही इथे फ्री प्रोग्राम करतोय, तो अटेंड करा. आमचं ईबुक डाउनलोड करा. आमच्याबद्दल आमचे कस्टमर्स काय सांगतायत ते जाणून घ्या. वी आर हॅव्हिंग अन एक्झिबिशन, कम विजिटर्स ॲट द एक्झिबिशन. सो दॅट इज अ फर्स्ट स्टेप. These are the possible 6 ways in which you could go and try to get a meeting with your customer that is there. प्रश्न विचारते वेळी, प्रॉस्पेक्टिंग करताना, फोकस अगेन शुड बी ऑन द कस्टमर. व्हॉट इज द प्रॉब्लेम, टाइप ऑफ प्रॉब्लेम्स दॅट दे आर फेसिंग. त्यांनी अगोदर कुठले सिमिलर प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस वापरलेले आहेत का, आणि त्यांचा अनुभव कसा आहे त्याच्याबद्दल. सी, एव्हरीबडी इज इव्हॅल्युएटिंग द अदर दॅट इज देअर. आपण एकटेच नाही आहोत ज्याला इव्हॅल्युएट केला जाणार आहे.
That is one thing we need to remember when prospecting. सो व्हॉट इज हिज एक्सपिरियन्स बीन विथ अदर वेंडर्स? ते थोडंसं सांगतायत का? किंवा तुम्हाला नक्की दुसऱ्या कोणाची का गरज लागली, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही मे नॉट डायरेक्टली टेल यू, बट इफ द पेन पॉइंट इज व्हेरी हाय, ही विल ड्रॉप द हिंट्स. आणि आपण जर आपल्या बिझनेसमध्ये एक्सपर्ट असलो तर आपल्याला ते हिंट्स उचलता आले पाहिजेत. राईट? सो फोकस ऑन वाय दे आर लुकिंग ॲट समबडी एल्स ऑर दे आर कन्सिडरिंग. टेल मी अबाउट युअर डिसिजन मेकिंग प्रोसेस. तुम्ही आता करणार आहात, कधी करणार आहात, 5 महिन्यांनी करणार आहात, 6 महिन्यांनी करणार आहात. 6 महिन्यांनी जर करणार असाल तर आता का कन्सिडर करणार आहेत? दे विल से की आम्ही बघतोय. बघतोय म्हणजे नक्की कधी बघतोय? वन थिंग दॅट हॅज वर्क फॅन्टॅस्टिकली फॉर मी, म्हणजे माझा एक अगोदर क्लायंट होता, तो नेहमी सांगायचा आपण भेटू. मग कधी भेटू? तर 4 दिवसांनी भेटू. मग 4 दिवसांनी मग थर्सडे चालेल का? मी थर्सडेला येऊ का भेटायला? नाही, थर्सडेला नको, फ्रायडेला येऊ का? हो. फ्रायडेला किती वाजता? 3 ते 4 वाजेपर्यंत. नाही, 3 वाजता येऊ की 4 वाजता येऊ? मग 3 वाजता येतो. नाही, तू 5 वाजता येतो. ठीक आहे. राईट? क्लोज. गिव्ह अ क्लोजर. डोंट कीप इट हँगिंग. राईट? सो डिसिजन मेकिंग प्रोसेस ते सांगतायत ना, आपण बघू. सध्या आम्ही इव्हॅल्युएट करतोय. मग कधीपर्यंत इव्हॅल्युएट करणार? ट्राय टू क्लोज द कॉन्व्हर्सेशन दॅट इज देअर. गिव्ह इट अ लॉजिकल कन्क्लुजन. देन what is your timeline for implementing the solution also is important, right? त्यांचं टाइमलाईन काय आहे, त्यांना किती तातडीने हवं आहे, ते महत्वाचं आहे. आणि जेवढं तातडीने हवं असेल तितकी त्यांची गरज जास्त आहे. बट अगेन, आर यू इन अ पोझिशन टू डू दॅट? दॅट इज ऑल्सो व्हॉट यू शुड बी कन्सिडरिंग. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, त्याच्यासाठी बजेट अलोकेशन झालेलं आहे का? अजून एका क्लायंटची केस सांगतो, वेअर एव्हरीथिंग वॉज बिंग डिस्कस्ड, बट त्या क्लायंट कडे बजेटच नव्हतं. ही इज इंटरेस्टेड इन द प्रोडक्ट, ही इज इंटरेस्टेड इन द सर्व्हिस, दॅट सर्व्हिस इज सॉल्विंग हिज पेन पॉइंट, एव्हरीथिंग दॅट इज देअर. पण त्या क्लायंटला विचार, सर तुमच्याकडे बजेट आहे का? तुमचं बजेट काय आहे? कारण हे जे पाहतोय ना, त्या हिशोबाने इट इज गोइंग टू कॉस्ट. तुमचं बजेट काय? अँड ही वॉज नॉट एबल टू आन्सर. सो अगेन, राईट, very important thing. So these are the questions we can use to evaluate the prospects that are there. These are the references, रेंज सेल्फ ट्रेनिंग, हॉपस्पॉट आणि बाकीचे जे काय आहेत ते. राईट? सो या, that is about prospecting. Any questions or any thing you would like to ask, or anything you would like to add to whatever we have discussed? Yes, सुहास सर, बोला. सुहास एक सर, मिनिट. हा. हा, हा. बोला. अतिशय सुंदर तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं. आणि मी पण या बी टू बी बिझनेस मध्येच आहे ऍज अ कन्सल्टंट. तर मला थोडेसे प्रश्न पडतात की हो. ज्यावेळी आम्ही एखाद्या ठिकाणी जातो आणि त्यांना सांगतो असं असं आहे, तर ते काय करतात की ओके ओके म्हणतात, सगळे डिस्कशन करतात. आणि बऱ्याच वेळा असा अनुभव आहे की ते नंतर कनेक्ट पण करत नाही, काही बोलत पण नाही. तर हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की त्यांना जर आम्ही बजेट विचारलं तर बजेट विषयी काही ते सांगतच नाहीत. म्हणजे ते कीप अप मम, म्हणजे काय माहित नाही त्यांचं काय मेंटॅलिटी असते. आणि तिसरी गोष्ट असं की आमच्याकडून माहिती घेतात, शांत राहतात, मग बहुधा ते इंटरनली काही ते करत बसतात त्यांचं पॅरल कोट्स वगैरे काय ते. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर असे काही विचित्र कस्टमर्स असतात. आणि नंतर असं लक्षात येतं, काही दिवसांनी ते परत फिरून आमच्याकडेच येतात. ट्रू, ट्रू. होतं तसं. ना. एक माझा असा अनुभव आहे. आणि येस. आणि दुसरं असं की हे जे आपण ज्याच्या आपण कस्टमरला मेल पाठवतो, तर असं माझ्या लक्षात आलं की मेल पाठवून उपयोग नाहीये. मेल मिळाल्यानंतर ते बघत पण नाहीत. मग मी आज काही 2 दिवस ज्याने एकदा आमच्या सीओशी बोलणं झालं, सुहास ऐसा नहीं होता है, मेल भेज के कुछ नहीं होने वाला है, वो मेल देखेगा भी नहीं. मग म्हणून मी लगेच आपण तुला फोन केला. हा, कहाँ से आया मेल? हाँ, पैकेजिंग. हाँ, क्या है? देन हा, मिला मिला, आय विल गेट बॅक टू ऑन टुमॉरो. आता मी त्याला मग टुमॉरो म्हटल्यानंतर मला त्याला म्हणता पण येत नाही की बाबा टुमॉरो मी कॉल करू का नाही. पण ऍटलीस्ट त्याला मला कूलिंग टाइम तर द्यायला पाहिजे. येस, येस, येस. इनफॅक्ट तुम्ही तिथे ना, सुहास सर, तुम्ही त्यांना सांगू शकता की अच्छा ठीक आहे, उद्या मग किती वाजता करू, की व्हॉट टाइम विल बी अ गुड टाइम टू कनेक्ट विथ यू अगेन. हा. यू कॅन जस्ट से
यु नो व्हॉट टाइम विल बी अ गुड टाइम टू कनेक्ट रॅदर देन आस्किंग की मी उद्या किती वाजता कॉल करू. हा. अच्छा, हे लँग्वेज फिरवायचा, अच्छा, शब्द लँग्वेज थोडीशी फिरवायचा. चेंज करा, लँग्वेज थोडीशी चेंज करा. आणि परत ना, यू विल फाइंड पॅटर्न्स. हा हम्म. प्रत्येक ट्रेनरचा अनुभव आहे की आपल्याकडून, आणि बऱ्याच आयटी वाल्यांचा सुद्धा अनुभव आहे की आपल्याकडून ते कोटेशन घेणार, आपल्याकडून सगळी माहिती काढून घेणार आणि नंतर मग दुसऱ्याकडे जाणार. हा. राईट. सो अगेन, आपल्या कस्टमर प्रोफाईल, आपण कस्टमर प्रोफाईल करताना चुकतोय का? गो बॅक टू आवर कस्टमर प्रोफाईल. व्हॉट आर वी लुकिंग फॉर इन आवर कस्टमर? त्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसत आहेत का? आपण लीड क्वालिफिकेशन विषयी बोललो, राईट? इज द पर्सन इन द पोझिशन टू इन्फ्लुएन्स. हम्म. आणि कळतो क्या? 7 or 8% ऑफ द टाइम कधी ना कधी काहीतरी थोडस हे निघेलच, डिव्हिएशन, हम्म. राईट? सो लेट्स गो बॅक टू द कस्टमर प्रोफाईल अगेन, लुक ॲट देम. आपण जर डेटा कॅप्चर करत असू ना, तर आपल्याला थोडंफार इंडिकेशन, आय एम नॉट सेइंग विल बी राईट 100%, विल बी राईट 100%, बट ॲटलिस्ट 60% ऑफ द टाइम विल बी एबल टू आयडेंटिफाय विच वे इट इज गोइंग टू गो. राईट. हम्म. आपण बऱ्याच वेळेला कस्टमर जे नाकार आलेले आहेत त्यांचा डेटा ट्रॅक करत नाही किंवा तो इव्हॅल्युएट करत नाही. सो यूज दॅट टू बिल्ड द कस्टमर प्रोफाईल फर्दर. दॅट कुड बी अ वन पॉसिबल वे. आणि क्लोज करण्याच्या हिशोबाने ना, म्हणजे सर कॉल करू क्या, पूछते है क्या, देखते है क्या. माझ्याकडे आता एक वेंडर आहे सर, मी तुम्हाला सांगतो. मागचे 7 महिने झाले आमचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे, 7 महिने. हम्म. पण तो महिन्यात ना एकदा एकदा तरी कॉल करतो. त्यालाही माहिती आहे माझा प्रॉब्लेम काय, मलाही माहिती आहे काय आहे. राईट. he wants to serve, I want to hire, but things are not moving, and I am not the decision maker in this case. हा. That is the problem. I am the influencer, but decision somebody else is to make. But he is keeping that track. So we have to go back again to that customer that is there. गुड, Sunil, गुड. yes. हा, बोलू का? हा, बोल बोल. अच्छा, माझंही सेल्सचं असं आहे ना, की माझी लिफ्ट मेंटेनन्सचं काम आहे माझं. हम्म. सो एकतर सोसायटीचे जे ऑथराइज पर्सन म्हणजे चेअरमॅन, सेक्रेटरी, ट्रेझरर यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट तसं होऊ शकत नाही, कारण कोण असतात ते माहिती नाही. हम्म. सेकंडली समजा माहिती जरी पडलं तरी त्याचा नंबर इझिली मला मिळत नाही, तर वॉचमॅन तो देत नाही. हो. कारण जो आधीचा एक्झिस्टिंग वेंडर असतो तो त्याला चहा पाणी देतो, त्यामुळे मग तो त्याचे नंबर शेअर करत नाही. हा. अच्छा, सेकंडली काही ठिकाणी माझे कोटेशन्स जातात, म्हणजे जसं सरांनी सांगितलं तसं माझे इथे कोटेशन्स घेतात आणि मग परत ते त्याची कॉस्ट माझी कॉस्ट असं करतात आणि नंतर आमचा फोन उचलत नाही, हेच सांगतात की आम्ही दुसऱ्याला दिलं. म्हणजे ऍटलिस्ट मीटिंग मिळाली तर आपण समजवू शकतो की माझं प्रॉडक्ट काय, माझी सर्व्हिस काय. पण माझ्या केसमध्ये ती मीटिंग सुद्धा होत नाही, फक्त ते कोटेशन घेतात आणि नाही म्हणून सांगतात. म्हणजे हो. थोडक्यात त्याने 3 कोटेशनची रिक्वायरमेंट असते, त्यातले 2 तुमच्याकडे देते. मे बी, मे बी, मे बी तेही असू शकतं, राईट. हा. अगेन अगेन, सुनील, हा, बोल. इफ यू कुड पॉसिबली लुक ॲट ना, कुठल्या टाईपची सोसायटी आहे. स्टँड अलोन सोसायटी आहे, ग्रुप सोसायटी आहे, म्हणजे गेटेड कम्युनिटी सारखी ना, मल्टिपल हा, बिल्डिंग वाली सोसायटी आहे. राईट. इज इट हॅपनिंग फॉर ऑल ऑफ देम? राईट. हा, की हा. म्हणजे अक्रॉस सरसकट सगळ्यांसोबत हेच होत असेल, देन इट इज अ डिफरंट स्टोरी, देन यू कांट डू मच. राईट. बट यू कॅन ऑलमोस्ट स्टील. 60-65% असंच होतं. हा. बट द 30-35% इज स्टील अ व्हेरी सिग्निफिकंट नंबर. फोकस ऑन दॅट 30-35%. ओके. समजतंय का? But we are going after the 60% that is ignoring or not interested, but there is a 40% that is responding, that is open for interaction, right? So येस. त्या 40% वरती फोकस हे कर. अगेन, जे नाही बोलतायत ते, किंवा जे हे देतच नाही, त्यांचं काही ना काहीतरी म्हणजे जसं तू सांगितलं की ऑलरेडी दे आर हॅव्हिंग सम एस्टॅब्लिश्ड वेंडर्स विथ देम. दॅट कुड येस. बी अ पॉसिबल रिझन. त्यांना फक्त अजून एक कोटेशन घ्यायचं आहे. मग अशा यांची टिपिकल काहीतरी कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे एक लिफ्टवाले आहेत, 2 लिफ्टवाले आहेत, 4 लिफ्टवाले आहेत, किती लिफ्टवाले आहेत, राईट? आणि अगेन, की तुम्हाला खरंच बदलायचं आहे का, की तुम्हाला पाहिजे, राईट? यू विल हॅव टू वर्क ऑन डेव्हलपिंग अ लिस्ट ऑफ क्वेश्चन्स, राईट? की जसे आता मी काही अंदाजे क्वेश्चन्स दिलेले, तो क्वेश्चनेर त्यांच्याकडून भरून घ्यायचा. जर तो भरून नाही दिला तर त्या माणसाला इंटरेस्ट नाही आहे, नॉट वर्थ फॉलोईंग.
राईट. ओके. इफ इज ओके. सॉल्विंग इज रिस्पॉन्डिंग टू दॅट क्वेश्चनर, म्हणजे काहीतरी दुखणं आहे, त्याच्याने तो कन्वर्ट होईल असं नाहीये, पण त्याचं दुखणं थोडं जास्त आहे म्हणून तो तो प्रश्नपत्रिका भरून देण्याची तसदी घेतोय. अँथनी, दिस इज अ व्हेरी गुड टेस्ट. ज्याला ओके. खरोखर गरज असते ना, तर त्याच्यात पहिल्या ह्याच्यातून कळतं किंवा येस और नो गेट. हा, आणि त्यांना सरळ विचारायचं, सर बजेट काय आहे किंवा तुमचं काय हे आहे ना, टाळाटाळ केली तर मे बी अगेन दॅट्स अ रेड फ्लॅग. सो यू टू आयडेंटिफाय. दोन सजेशन्स मी देईल सुनील. एक, प्रिपेअर अ हा. लिस्ट ऑफ क्वेश्चनर्स दॅट यू आर लाईकली टू आस्क, विच विल कन्फर्म दॅट दे आर रिअली इंटरेस्टेड. आणि रेड फ्लॅग्स ना, त्यांची उत्तरांमध्ये ते जेव्हा सांगतात तेव्हा आतापर्यंत बरीचशी उत्तरं ऐकून तुला थोडाफार अंदाजा आलेला असेल, राईट, की हा हो. असा बोलतोय म्हणजे तो कुठल्या, ते रेड फ्लॅग्स तयार कर. हा. या दोन्ही ओके. गोष्टींची सांगड घाल. ते जर दिसलं, आय हा. थिंक जस्ट लेट गो ऑफ दॅट कस्टमर. मला वाटतं आनंद सरांचा हात वरती आहे. आनंद सर अधिक चांगल्या प्रकारे उत्तर देतील. येस आनंद सर. आनंद सर. येस. हॅलो. हा बोला. आमच्या आमच्या सोसायटीचं मी उदाहरण देईन की आमच्या सोसायटीमध्ये 50 वर्ष जुनी सोसायटी आहे आणि आतापर्यंत कमीत कमी 50 तरी वॉटरप्रूफिंग हे होऊन गेले. कोटेशन. वॉटरप्रूफिंग एजंट्स म्हणा किंवा वॉटरप्रूफ करणारे लोक. आता त्याच्यातला त्या सगळ्यांमधला एक फिक्स झालाय आणि त्याने सगळ्यात चांगलं काम केलं आणि नाव ऑलमोस्ट एव्हरी बिल्डिंग इज गेटिंग. सो वी नीड टू हॅव समथिंग दॅट इज युनिक टू अस. आता इथे ह्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये की लिफ्ट मेंटेनन्स सगळ्यांनाच लागणार आहे आणि माझं असं मत आहे स्वतःचं की प्राइस डिफरन्स इज द इझिएस्ट टू जस्टिफाय. कारण दॅट इज वेअर तुमची जर प्राइस हाय असेल तर लोक असं विचारणार की तुमची क्वालिटी हाय आहे का. इट इज टेकन फॉर ग्रांटेड, तुम्ही कोणाला विचारत नाही, बट यू नीड टू बी एबल टू जस्टिफाय इट वाय इट इज हाय. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला तो सेल्स पिच जातच नाही. आणि मी यासाठी सांगतोय की आमची जी सोसायटी आहे दॅट हॅज ऑलवेज बीन लुकिंग फॉर व्हेरी व्हेरी चीप सोल्युशन्स. सो त्यांनी म्हटलेलं ते बरोबर. सगळ्यात 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 सोसायट्यांचा तोच प्रॉब्लेम आहे. येस. पण एकदा त्यांना जेव्हा चांगली सर्व्हिस म्हणजे काय हे जेव्हा तेच कळतं समजलं. किंवा चांगलं हे म्हणजे काय ते जेव्हा कळतं त्याच्यानंतर मात्र माणूस तिथे फिक्स होतो. तुम्ही असं Yes. साधारणपणे विचार करा ना, आता मी गोरेगाव स्टेशनला एखादा की मी माझे केस कापायला जातो, तो काहीतरी 200 रुपये घेतो. आता गंमत बघा, गोरेगाव जिथेपर्यंत मी जातो तिथपर्यंतच 15 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत केस कापायला घेतात. वाय डू आय गो टू दिस पर्सन? एक्झॅक्टली. आय कॅन व्हेरी वेल गो टू द पर्सन हु इज चार्जिंग 15 रुपीज, किंवा आय कॅन अफोर्ड टू गो टू समबडी हु इज चार्जिंग 1500 रुपीज ऑल्सो. मी ह्याच्याकडे जातो त्याचं काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि आपण जर हे म्हणून बसलो की हे आपल्याला नाहीच म्हणतात तर ते कारण कधी शोधता येणार नाही. पण इथे मला वाटतं ज्याला आपण सेल्समध्ये बॅक चॅनल्स म्हणतो, त्याच्याने हे झाल्यावरती म्हणजे तुम्हाला यावेळी कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं, तुम्हाला माहिती आहे साधारणपणे कधी ते कॉन्ट्रॅक्ट येणार आहे. तर बरोबर. आता समजा जून मध्ये झालंय तर तुमच्याकडे डेटाबेस आहे का की पुढच्या असे फेब्रुवारी मार्च मध्ये ह्याची प्रक्रिया परत चालू असणार आहे आणि इयरली कॉन्ट्रॅक्ट आहे. तर त्यांना विचारायचं तुमची सर्व्हिस कशी होती, चांगली होती का, किती वेळा लिफ्ट बंद पडली, जाऊन यायचं, ती लिफ्टची कंडिशन बघायची, तिथे थुंकून ठेवलंय का, अजून काही केलंय का, वगैरे वगैरे, आणि त्यांना सांगायचं. दिस इज वन ऑफ द वेज ऑफ ऑपरेटिंग द बॅक चॅनल. येस. एकच होतं ना सर, की तुम्ही बरोबर म्हणालात की सर्व्हिस बघितल्यावर ते दुसरीकडे जाणार नाहीत. पण ते बोलवायला म्हणजे मीटिंगला सुद्धा बोलवत नाही. कारण आम्ही जर मीटिंगला गेलो समजा, तर जिथे मीटिंग मी करतो ना तिथे ऑलमोस्ट कन्व्हर्जन होतं. कारण तुम्ही जसं म्हणालात तसंच मी समजावतो की सर 3 महिने तर सर्व्हिस आमची घेऊन बघा, आणि नाहीच समजा चांगली वाटली तर तुमचा जुना वेंडर आहेच तुमच्यासाठी. पण हे जनरली फक्त माझ्याकडून कोटेशन घेतात, पुढे काहीच होत नाही.
मग कोटेशन मीटिंग जरी दिली ना तरी मी कन्व्हर्जन करेन किंवा जे तुम्ही म्हटलं तसं त्यांना एक्सप्लेन करेन, पण मीटिंगला तिथे पोहोचतच नाही मी. नाही, मी एक्सप्लेन करायच्या बाबतीत बोलतच नाहीये. मी तुमच्या हा. परफॉर्मन्स बद्दल आणि बॅक चॅनल बद्दल बोलतोय. अच्छा, म्हणजे परफॉर्मन्स साठी म्हणजे सुद्धा मला ते नाही नाही, लिफ्ट. हा, म्हणजे बोला ना. तुम्ही असं किती वेळा केलंय की तिथे जाऊन लिफ्ट पाहिल्या, तुमच्या या सर, लिफ्ट मध्ये आता या 10 चुका आहे. सर जनरली हे कसं होतं ना की लिफ्ट बघायला आम्ही जातो आणि त्यांना लिहून पण देतो ज्या चुका आहेत त्या. म्हणजे आपण एक नोट्स टाकतो आणि त्याच्यात जे जे प्रॉब्लेम्स आहेत ना तिथे ते ते आम्ही सगळं एस्केलेट देत. करतो. का का एस्केलेट करतो, तर उद्या समजा जर एएमसी ला माझ्याकडे आली आणि नंतर मी त्यांना ते प्रॉब्लेम सांगितले, तर मग असं होतं की आधी तुम्ही बघितलेत नाही का, म्हणून मग मी ते प्रॉब्लेमही सांगतो. मग कधी कधी काय होतं, ते लोक जुन्या वेंडर कडून ते करून घेतात. का तर त्याच्याकडे एएमसी आहे ना, मग त्यांच्याकडून करून घेतात, त्याच्यानंतर त्याला देतात किंवा दुसऱ्याला माहिती नाही. पण आम्ही हे सगळं तुम्ही म्हणताय तसं एक एक पॉईंट आम्ही सगळा केला. नाही आम्ही हे नाही, तुम्ही रिपोर्टही देतो. पहिला तर पार्ट आता केला, हा. दुसरा पार्ट, पहिला पार्ट तुम्ही केला. आता हे समजा हा. त्यांचं दर जानेवारीला त्यांचं हे रिन्युअल आहे, हम्म. तुम्ही हे डिसेंबरला केलं, हम्म. त्यांनी त्यांच्या माणसाकडून करून घेतलं, बरोबर. तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं. हम्म. मार्च किंवा एप्रिल मध्ये तुम्ही परत हम्म. गेलाय का की आता नवीन नाही. कॉन्ट्रॅक्ट चालू आहे हम्म. आणि तरी हे मिस्टेक्स आहेत, मी हे सांगितले होते, आता तुमचं सर तुम्ही ते बघा. करता येत नाही. सर ते करता येत नाही. रिझन आहे की त्याने त्याला एमसी दिली ना की आम्हाला ते इंटरच करायला देणार नाही ना बिल्डिंग मध्ये. नाही, मग आम्ही कारण मार्च तुम्ही, मध्ये जाणार कसे? नाही, तुम्ही तुम्ही ॲज अ वेंडर जात नाही आहात, तुम्ही ॲज अ पर्सन जाताय. कारण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलेला आहात तिथे, दॅट इज हा. ह्यांनी जसं सांगितलं आपल्या अँथनीने, यू हॅव टू क्रिएट द रिलेशनशिप, यू हॅव टू क्रिएट द फनेल फर्स्ट. हा. सर ते रिलेशन मेंटेनच करत नाही ना. बघा, आम्ही तिथे जायला फोन जरी केला ना, ते आता मध्ये तुम्हाला सांगू, मी डायरेक्ट पाठवलेलं एका ठिकाणी की चेक करता, तर उलट तुम्हाला कोणी पाठवलं, कोणी सांगितलं, आम्ही Correct. बोललो का समोरून, आम्ही पोलीस केस करणार की तुम्ही असे घुसताना आमच्याकडे चोरी होते. एवढ्यापर्यंत गोष्टी जातात. हा, असं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की नाही की 4 महिन्यानंतर चेक केले का, हे विथ परमिशनच आम्हाला करावं लागतं. पण ते त्यालाही परमिशन देत नाही. का तर ऑलरेडी आम्ही दिलंय, तो करतोय असं. अ, पण अ, आणि आम्ही ते थोडक्यात दिलेले पॉईंट त्याच्याकडून करून घेतले. थोडक्यात येत आहे सुनील नाही. सुनील नाही नाही, हा. ह्याच्यामध्ये सर बोला. थोडक्यात आहे ना. हॅलो, माझं असं म्हणे, याच्यात थोडक्यात कुणातरी वेस्टेड इंटरेस्ट असतो. ज्या ठिकाणी वेस्टेड इंटरेस्ट असतो ना, त्या ठिकाणी कॅनॉट पेनिट्रेट. एक लक्षात ठेवा, यू आर येस. जस्ट फुट मेकिंग युअर फुटाल एक्सरसाइज. सो यू हॅव टू नाही. सी द ट्रान्सपरन्सी ऑफ द सोसायटी और ट्रान्सपरन्सी ऑफ द बिझनेस. म्हणजे माझं पण पर्सनल, मी सुद्धा एकेकाळी सोसायटीच्या चेअरमॅनच्या ह्याच्यात कमिटीमध्ये होतो. नेमकं ज्यावेळी आम्ही हम्म. 3 कोटी एखादा वेस्टेड इंटरेस्ट आला, नाही नाही इसी को देने का क्यों, नाही हो नाही इसी को देने का, बस दादागिरी. आणि तो पॉलिटिशियन होता आणि आम्हाला द्यावं लागलं, आम्हाला ऐकावं लागलं. सो नाही, हा पण कुणाचा सुनील तरी, हा सुनील कुणाचा आनंद तरी. सर जे बोलले ना, आनंद सर जे बोलले ना, ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे हा. अँड दिस इज व्हॉट आय फील, राईट? फॉरगेट द बिझनेस. हम्म. हम्म. ओके. 3 महिन्यांनी फक्त जाऊन एक नॉर्मल बिझनेस विषयी बोलायचंच नाही. सर इथे हा बाजूला चालेलो, असंच तुम्हाला भेटून जातोय फक्त, हा बस, बाकी काहीच नाही. सो यू कॅन ट्राय दॅट, यू कॅन डू दॅट ऍटलीस्ट, राईट? बिझनेस नक्की विषयी ट्राय बोलायचं. करेन. ते हा. त्याच्यासाठी एंटरटेन करत नाही, पण मी ट्राय करेन. हा. हम्म. त्याच्यासाठी मग बिझनेस विषयी काहीच बोलायचं नाही. जायचं, सर इथे बाजूला आलेलो, म्हटलं तुम्हाला हाय बोलून जातो, बाकी काही नाही. दिस इज अ आपलं गुड ट्रिक या. बिल्ड ते रिलेशन ट्राय लाईक दिस. डोंट टॉक बिझनेस ॲट ऑल. इवन सर आता दुसरं म्हणाले ना की तुम्ही 3 महिन्यांनी जाता का, तर आम्ही न जाता आम्ही काय करतो ना, पुढचं रिन्युअल येतं मग त्याच्या आधी आम्ही मेसेजिंग सुरू करतो, हा. कॉल करतो की सर कशी चालली आहे काय असं. पण काही जण उचलतात, काही जणांना सारखा फोन नको, मग ते वैतागतात, मग आम्ही करत नाही. मग तेच सांगतो मी, आनंद सरांनी जे सांगितलं ना, इफ यू कॅन डू दिस फॉर 10 कस्टमर्स एव्हरी 3 मंथ्स ना, त्या 10 कस्टमरला टार्गेट करून दर तीन हम्म. महिन्यात हम्म. एकदा जाऊन चेहरा दाखवायचा. मी अजून एक गोष्ट सांगतो, माझं सेल्स मॅनेजर होतं, मी कुरिअरमध्ये काम करायचो तेव्हा. तो हा. मला हा. एक सुंदर गोष्ट सांगायचा नेहमी, अँथनी अपना चेहरा दिखना चाहिए, वो बिझनेस. राईट. आणि आम्ही एचडीएफसी बँकेकडून 1.5 वर्षानंतर बिझनेस घेतलेला, पण 1.5 वर्ष आम्ही एचडीएफसी बँकेत जाऊन बसायचो. आमचा बॉस आम्हाला शिव्या द्यायचा, म्हणजे ओनर जो होता तो शिव्या द्यायचा, आपण जाके क्या ओके. करते हो, एक बिझनेस नाही देत आहे. आणि त्यांनी पहिले जे काम दिले ना, 5 डॉक्युमेंट दिले आम्हाला डिलिव्हरी करायला, 5. कुरिअरसाठी अच्छा. 5 काहीच नाहीये, कचरा आहे. काहीच नाही. राईट. 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 पण त्या 5 नंतर बिलिंग आमची मोठी झाली, 1,000 1,500 स्टेटमेंट डेली पर्यंत गेली.
पण अरे वा, त्याची ग्रेट. दीड वर्ष. सो एव्हरी 3 मंथ्स आनंद सरांनी जो बॅकडोरचा मेथड सांगितला ना, आय विल जस्ट से एव्हरी 3 मंथ जस्ट गो से हाय हॅलो, आणि बिझनेस विषयी काहीच नाही बोलायचं. हम्म. तो कुठे ना कुठे काही ना काहीतरी निघणार. यू फाइंड 10 पॉसिबल कस्टमर्स दॅट आर देअर, त्यांच्यावर तुला हा प्रयोग करायला आवडेल की ते तुझ्या लिस्टमध्ये आले पाहिजेत, तशा लोकांना टार्गेट कर. आणि दुसरी गोष्ट ओके. आनंद सरांनी जी सांगितली आणि खूप महत्वाची आहे, अँड विच आय हॅव पर्सनली एक्सपिरियन्स, इज रेफरन्सेस ना, की माझी सर्व्हिस घेणारी किती लोक मला पुढे रिफर करतायत. वर्क ऑन दॅट, सुनील. दॅट इज युअर बेस्ट बेस्ट बेट फॉरवर्ड. ओके. ज्यांच्याकडे काम केली आहेत ना, एवढी वर्ष करतोयस, राईट, आर दे हम्म. रेफरिंग यू फॉर, आस्क फॉर रेफरल. आपण प्रॉस्पेक्टिंग मध्ये चुकी करतो ना मोठी. ज्यांनी आपल्याकडून घेतलेला आहे बिझनेस, चांगला अनुभव आहे, त्यांना आपण रेफरलसाठी विचारतच नाही कधी. स्टार्ट आस्किंग फॉर राईट. स्टार्ट ओके. आस्किंग फॉर रेफरन्स. कारण माझा आता पर्सनल अनुभव सांगतो. मी एक सहज गंमत म्हणून कुठेतरी एका शाळेत जाऊन सेशन घेतलेलं, राईट. अच्छा. त्याच्यानंतर त्या शाळेतल्या तून मला एका दुसऱ्या शाळेत मला बोलवलं गेलं. तिकडे गेलो, तिकडे जी बाई होती त्या बाईंना माझं सेशन आवडलं. आता तिथून मला अजून एका शाळेत, अशा करून माझ्या आता 4-5 शाळा झाल्या. आज संध्याकाळी मला एक फोन आला, काहीच गुड कॉन्टॅक्ट, गोष्ट आहे. की सर तुम्ही लहान मुलांना सांगताना खूप समजूतीने हसत खेळत महत्वाचा विषय जो आहे तो अगदी त्यांना त्यांच्या अंगाने समजून आमच्या विद्यार्थ्यांना येऊन तुम्ही मार्गदर्शन कराल, राईट. ओके. Probably I'm not boasting, but I must have done something good, right? So to focus on राईट. that, जे फिल्टरिंगचं मी बोललो ना, क्वेश्चनेअर आणि रेड फ्लॅग्स प्लस दिस 3 months visit, right? This is what I would recommend, and recommendations from your existing clients for other business. या 4 गोष्टी is what I will suggest you do for the next 6 months. Just focus on these 4 things is what I would say. See the results. हा. इथे मी ओके. अजून 1 मिनिट बोलू. Yes, Anand sir, please. हा. एक द ग्रेटेस्ट रिटेल सेल्समन इन द वर्ल्ड म्हणून पुस्तक हा. आहे, आणि त्याचा ओ रायटर आहे जो ओ जिराड. नाही, ग्रेटेस्ट, हा, ओगो मॅरेंडो आहे ना बहुतेक नाही, ग्रेटेस्ट तो सेल्स. वेगळा आहे. हा, दिस अच्छा. इज दिस इज ग्रेटेस्ट रिटेल सेल्समन इन द अच्छा, वर्ल्ड. ओके, रिटेल सेल. ओके अँड ओके. दिस इज जो जिराड. हा माणूस कार्स विकायचा, आणि त्याचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत, पण एकच पॉईंट इथे सांगतो. तो एक सांगायचा की मी दर महिन्याला 1,000 कार्ड छापून घेतो, माझी विजिटिंग कार्ड्स. ती 1,000 कार्ड ज्या महिन्यात मी खपवू शकत नाही, त्या महिन्यात माझा सेल झाला नाही असं मी समजतो. हो हो, ग्रेट. फॅन्टॅस्टिक ग्रेट. फॅन्टॅस्टिक. म्हणजे हा 1,000 कार्ड एका महिन्यात कोणाला, आणि हा जो त्याचा बिझनेस आहे अमेरिकेमध्ये रिटेल सेल्स कारचा, हा अतिशय अतिशय कॉम्पिटिटिव्ह आहे. एकदा माणूस परत गेला की तो परत येत नाही, किंवा त्या बरोबर आहे ना. सेल ह्याच्यामध्ये आला. त्याच्यामुळे एखाद्या माणसाने रिटेल शॉपमध्ये येऊन मला या सेल्स म्हणून कडून घ्यायची आहे गाडी, असं सांगणं म्हणजे फार मोठं झालं. कारण दिस इज ऑल फुल कमिशन बेसिसचा धंदा आहे, फुल कमिशन. राईट. गुड गुड. तर त्याच्यामुळे प्रत्येक कस्टमरने ह्याच्याकडे आलं पाहिजे, आणि हा त्याच्यासाठी काय काय गोष्टी करतो ते त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हम्म. एकच त्याच्यातलं सांगतो उदाहरणार्थ. तो म्हणतो मी दररोज वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो माझ्या एरियातल्या. तिथे अच्छा. जेवायला गेल्यावरती चांगली टीप ठेवतो, आणि 3 किंवा 4 कार्ड माझी व्हिजिटिंग कार्ड तिथे ठेवून येतो. तो वेटर, जर तिथे कोणी माणूस आले, लोक आली, कार विकत घेण्याबद्दल बोलतायत, डिस्कशन करतायत, मला गॅरंटी आहे की हा वेटर त्यांना माझं एक कार्ड देणार. त्याचं असं म्हणणं की प्रत्येकाकडे एवढी कार्ड पोचू द्या. परत परत आपण हा कित्येक वेळा करतो बघा. एखाद्या माणसाला आपण सेकंड टाइम भेटलो, आपण कार्ड आपली वाटतोय, तेव्हा आपण त्याला म्हणतो, तुमच्याकडे तुम्हाला दिलं होतं मागच्या वेळी. नाही, मागच्या वेळेचं कार्ड कुठे गेलं आपल्याला माहिती नाही. माहिती नाही. 1,000 कार्डामध्ये एक कार्ड जरी आला तरी आपला धंदा पैसा वसूल आहे. तेव्हा आपण त्याला एवढी कार्ड द्यायला पाहिजेत की कधी ना कधी जेव्हा केव्हा त्याला लागेल कार्ड, तेव्हा एखादं कार्ड त्याला मिळालं पाहिजे पट करून. राईट. हा जो प्रकार आहे, म्हणजे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तिथे जेव्हा मीटिंगला जाताय, एखाद्या मीटिंगला जाताय, तुम्ही 12 लोकांना भेटताय किंवा 15 लोकांना भेटताय कमिटीच्या. बरोबर आहे. या 12 लोकांना तुम्ही दिवाळी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, त्यांचा वाढदिवस कळला तर, लग्नाचं हे, त्या सोसायटीची काय डेट असेल, इनॉग्रेशन, एवढे कमीत कमी 6 किंवा 7 ऑकेजन्स आहेत. म्हणजे 12 144 कार्ड तुमची तिथे खपू शकतात.
राईट राईट. किती खपोली आहेत. हॅलो आनंद सर, झालं बोलून? या म्हणजे या 144 ऑकेजन्स आहेत आपल्याला एका वर्षात. येस येस येस, व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू. असं. या ओके. एनिवेज, थँक्यू. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर विल कॉल इट अ डे. फंटास्टिक, थँक्यू फॉर जॉईनिंग. खूप बरं वाटलं. आनंद सर, नेक्स्ट थर्सडे, सॉरी नेक्स्ट वीक यू आर द पर्सन ओके ओके. रिमाइंडर. अजित येस सर येस. बोलतायत का? नाही नाही, झालं. बोला. नाही, आता ओ, मला म्हणजे टाइमचं शॉर्टेज आहे याची अच्छा. कल्पना आहे. पण मला फक्त अंतनी जरांना एक प्रश्न विचारायचा आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर करतो की मास मेलिंग किंवा सोशल मीडिया जो आहे त्याहीपेक्षा माझा पर्सनल असा अनुभव आहे की आम्हाला एक्झिबिशन्स आणि पर्सनल व्हिजिट्स याच्यामधनं आम्हाला कन्व्हर्जन खूप फास्ट आणि क्विक होतं. तर तुमचा आवाज गेला. हॅलो अजित सर, हा बोला बोला. हॅलो. हा हा बोला. एक्झिबिशन हा आणि याच्यामधून कन्व्हर्जन खूप फास्ट होत आहेत तर. हा त्याच्यामध्ये म्हणजे जो सोशल मीडियावरनं जो काही सध्या एवढा भडीमार चाललेला आहे सध्या, त्या तुमचा प्रॉस्पेक्टला तुमची इन्फॉर्मेशन योग्य वेळेला योग्य त्या ठिकाणी मिळणं हे म्हणजे वन्स इन अ ब्लू मून अशा पद्धतीचा परिस्थिती आहे. सो माय पर्सनल एक्सपिरियन्स एक्झिबिशन्स आणि पर्सनल व्हिजिट्स किंवा पर्सनल कॉलिंग विच येस. इल्ड्स मोर रिझल्ट. अजित सर, इनफॅक्ट ना, पर्सनल कॉलिंग इज द मोस्ट अंडर एस्टिमेटेड फॉर्म ऑफ प्रॉस्पेक्टिंग. ओके. बरं. ओके. पण तुम्ही, जाताना आपण नॉर्मली पर्सनल कॉल करायला टाळाटाळ करतो. आपण कोल्ड कॉलिंग मध्ये घेईल नाही घेईल माहिती नाही, काही नाही, राईट? बट मेनी टाइम्स नथिंग वर्क्स लाईक अ पर्सनल कॉल. पर्सनल कॉल इज अंडर रेटेड. So, as and when possible, use personal calling, I would say. And ओके. another thing, while prospecting is one of, मी सुरुवातीला बोललो की what is working for you ना, चेक एक्झिस्टिंग क्लायंट बेस ना, आयडियल कस्टमर प्रोफाईल तयार करताना तुम्ही तो क्रायटेरिया, जे डेटा एक्झिस्टिंग डेटाबेस आहे तो स्टडी करून त्याच्यातून फिल्टरिंग करून सुद्धा तुम्ही करू शकता. अँड आय थिंक you double down on what is working for you the best, right? So exhibitions and these things, if you are getting good conversions, focus on this, building it, right? But साइड बाय साइड पॅरल अजून एक किंवा दोन चॅनल्स कुठले डेव्हलप करता येतील ना, त्याच्यावरती पण फोकस करा. कारण एक्झिबिशन्स एक पर्टिक्युलर लिमिट नंतर मग कदाचित मे बी यू मे हॅव टू लुक ॲट समथिंग एल्स, राईट? सो दॅट इज गुड. लेट इट बी द मेजर फ्लो फॉर यू. बट त्याच्या जोडीला अजून एखादं दुसरं चॅनल, प्रॉबेबली गिव्हन द काइंड ऑफ बिझनेस दॅट यू आर इन, आय थिंक लिंक्डइन वुड बी अ बेटर ऑप्शन फॉर यू. सो इफ यू कॅन स्टार्ट वर्किंग ऑन लिंक्डइन, मे बी, यु नो देन इट विल बी अ गुड थिंग. दॅट इज वॉट आय वुड से. किंवा दुसरा अजून कुठला प्लॅटफॉर्म असेल तर तुम्ही एक्सप्लोर, किंवा नेटवर्किंग मे बी. नेटवर्किंग. Yes. So focus on networking. ओके. Have an alternative. So always good to have an alternative backup that is there. ओके. नाही म्हणजे ऑलरेडी वी आर देअर इन टू द B2B वगैरे वगैरे आहे. सोशल मीडियावरती पण आहे. पण दी रिझल्ट जो येतो ना तो जास्त या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पेक्षा याच्यावरती जास्त येतो रिझल्ट. मे बी Correct. द काइंड ऑफ बिझनेस वी आर इन टू. मे बी. Yes. 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 So you need to identify the channels for those. कारण तुम्ही ज्या प्रकारचे सर्व्हिसेस मध्ये आहात ना, ती लोक सोशल मीडियावर असण्याचे चान्सेस किती आहेत? ओके. अँड अगेन, विच टाइप ऑफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स विल दे बी मोर ऑन? या प्रश्नाचं उत्तर शोधा. बरोबर आहे. बरोबर अँड आहे. देन फोकस ऑन दॅट चॅनल. ओके. राईट राईट. म्हणून मी लिंक्डइन रेकमेंड केलं. ओके. येस सुहास सर, तुम्ही हात वर केलाय. हा, मी एवढ्याने हात केला की उद्याला आमच्या कंपनीचा तर्फे मी पण चाललोय ऑटोमेशन एक्झिबिशन मध्ये. डिटेल्स मी आता शेअर केले. ओके तर तुम्ही जे ओके. काही म्हणजे कुणी जर येणार असेल तर यू आर मोस्ट वेलकम ऍट हॉल नंबर 1, स्टॉल नंबर 22-23.
ॲट BEC बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगावला आहे, ते तुम्हाला माहिती असेलच. अच्छा. सर मी पुण्याला असतो, मी गुरुवारी नक्की आहे एक्झिबिशन मध्ये. हा, आमच्या स्टॉलला या. आणि या ठिकाणी आम्ही नॅप्टोचे प्रोडक्ट काही ठेवलेले आहेत, रोबोट्स काही ठेवलेले आहेत, आणि त्याच्याशिवाय पण आणखी लिनमॉट, म्हणजे लिनियर मोटर्स असतात ना, ऍक्च्युएटर्स प्रोग्रामिंग वगैरे करतात, ओके ते ओके सगळे आहेत हायटेक. आणि सुहास, या, यू आर मोस्ट सुहास सर, वेलकम. तुम्ही ग्रुपवर टाका आपल्या हे डिटेल्स. बघू, थर्सडेला पॉसिबल झालं तर मग मी पण येतो. लेट्स सी हाऊ इट कॅन बी. थर्सडे म्हणजे बुधवार गुरुवार, तर बुधवारी मी उद्याला चाललोय पहिल्या दिवशी. अच्छा. गुरुवारी नसेल, पण माझे बाकीचे लोक असतील, यू कॅन वेलकम दॅट. ओके ओके, आणि शुअर. हे जे आहे ओनली टीप ऑफ द आईसबर्ग. ओके. ओके. नो वरीज, नो वरीज. चला. ओके. आणि अंधे, मला जरा हा, नंतर तुमचं मीटिंग झालं एक, केव्हा तुम्ही फ्री असाल आज? जरा बोलायचं होतं आज किंवा उद्या. आपण उद्या बोलूया ना सर, मी कॉल करतो तुम्हाला. चालेल चालेल. मी ओके. सर एक्झिबिशन मध्ये तुमचे असेल, तर यू आर मोस्ट वेलकम. येस येस सर येस. तुमचे डिटेल्स ग्रुपवरती टाका ना सर, हो, पाठवतो. हो प्लीज हो सर. हो. बिझनेस चालेल. गप्पा मध्ये ना. ठीक आहे. येस, हो बिझनेस हो गप्पावर टाकले तरी चालेल, मंडे म्युझिकला टाकले तरी चालेल. अजित सर दोन्हीकडे आहेत. बरं, ठीक आहे, दोन्हीकडे टाकतो. ओके. ओके, आणि खूप फाईन. चला ओके इंटरेस्टिंग सर, मीटिंग थँक्यू. आली, मला खूप आवडली. हा. आणि असंच म्हणजे मी इतके दिवस एवढ्या बारकाईने बघत नव्हतो, पण हे ज्या गोष्टी सांगितल्यानंतर लक्षात आलं की व्हॉट वेंट रॉंग. थँक्यू. येस येस येस. येस. थँक्यू सुहास सर. वी आर प्रोग्रेसिंग टुवर्ड्स द 50th सेशन. आजचा आपला 43rd सेशन आहे. सो ओके. आनंद सर, सुनील, अजित सर, दे हॅव बीन कॉन्स्टंट सपोर्ट फॉर दिस initiative that is there. So thanks, and see you soon next week. Bye. थँक्यू Thank you for थँक्यू. joining. बाय 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 बाय. बाय.